नमस्कार, सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय कारण वेळ आपण सगळेच जण पाळतो, वेळेचं महत्त्व आहे। 7 वाजलेले आहेत। सर्वप्रथम आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांचं स्वागत करून करणार आहोत। तर मी सदाशिव कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं। सर्वप्रथम आजच्या आपल्या वक्त्या धनश्रीताई लेले यांना आपण गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतोय। त्याच्यानंतर अभय मराठे सर, उदय पेंढारकर सर, आणि आजचे व्हिडिओग्राफर गुरुनाथ संभूस। तसंच अमेय देशपांडे सर। नमस्कार रसिको, रसिक वाचकच्या ग गप्पांचा या पहिल्या कार्यक्रमामध्ये मी अमृता संभूस आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। प्रथमतः रसिक वाचक म्हणजे काय हा आपल्याला प्रश्न पडला असेल, तर मी त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती सांगते। रसिक वाचकची मूळ कल्पना ही जितेंद्र वैद्य सर आणि भूषण मुळे यांची। वाचन संस्कृती वृद्धिगत व्हावी, नवीन पुस्तकांची तसेच जुन्या पुस्तकांची ओळख व्हावी, लेखक कवी त्यांच्या साहित्याची ओळख व्हावी, हा त्यामागचा उद्देश। रसिक वाचकची सुरुवात ही 1 मे 2021ला झाली। दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी झूम प्रणालीद्वारे रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये प्रसिद्ध लेखक, कवी, अभिनेता तसेच अगदी आपल्यासारखे रसिक वाचक हे त्यांनी वाचलेल्या एखाद्या पुस्तकाविषयी संवाद साधतात। त्या पुस्तकाचे वाचन मूल्य, वाचन रंजन काय आहे, ते पुस्तक कशासाठी वाचायचं किंवा त्या पुस्तकातून तुम्ही काय बोध घेतला ह्याविषयी त्यांचं मनोगत व्यक्त करतात। तसंच त्यानंतर उपस्थित श्रोत्यांना त्या पुस्तकाविषयी किंवा त्या लेखकाविषयी अजून काही माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर ते ओपन फोरममध्ये तुम्ही विचारू शकता। रसिक वाचकची आत्तापर्यंत 55 पुष्प झालेली आहेत। ह्यामध्ये वीणा गवाणकर, संपदा जोगळेकर कुलकर्णी, सोनाली नवांगुळ, स्वागत थोरात, अशोक समेळ, मकरंद जोशी, अशोक नायगावकर आणि डॉक्टर प्रसाद भिडे इत्यादी मान्यवर येऊन गेलेत। रसिक वाचक चालू केले ते सदाशिव कुलकर्णी सर, जितेंद्र सर आणि भूषण मुळे यांना मी पुढे येण्याची विनंती करते। जितेंद्र सर, भूषण मुळे आणि सदाशिव कुलकर्णी सर हे आमचे रसिक वाचकचे 3 पिलर आहेत ज्यांच्यामुळे हे चालू झालं आणि खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे। दर शनिवारी लाखो म्हणजे भरपूर लोक असतात उपस्थित। म्हणजे आम्हाला अक्षरशः कधी कधी वाटतं की अरे बापरे, आता आपली म्हणजे कमी पडणार, आपल्याला झूम विकतच घ्यावं लागेल की काय आता परत, असं होतं। त्यामुळे प्रत्येक वेळेस आम्हाला विचारतात की तुम्ही पहिला आणि तिसरा शनिवारच का, प्रत्येक शनिवार तुम्ही ठेवा। तो एवढं लोकांचा प्रतिसाद आहे। तसंच ग गप्पांचा ही संकल्पनासुद्धा जितेंद्र वैद्य यांनाच सुचली। वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना बोलावून त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारत त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीचा आढावा घ्यायचा, त्या क्षेत्रात असलेल्या संधी काय आहेत, त्यांचा ह्या क्षेत्रात प्रवेश कसा झाला हे सगळं जाणून घ्यायचं, हा त्यामागचा उद्देश। जेव्हा ग गप्पांचा कार्यक्रम चालू करायचा असं आमच्या डोक्यात होतं आणि जेव्हा आमची मीटिंग झाली तर तेव्हा सर्वात पहिलं आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर नाव आलं ते धनश्रीताई लेले यांचंच। कारण एक तर हा कार्यक्रम आपण ठाण्यामध्ये करत आहोत आणि आम्हाला ठाण्यातलीच एक विद्याविभूषित व्यक्ती हवी होती आणि धनश्रीताई लेले यांच्याशिवाय दुसरं नाव हे कोणाच्याच डोळ्यासमोर येत नव्हतं। त्यामुळे आम्ही धनश्रीताई लेले ह्या नावावरती शिक्कामोर्तब केलं। ग गप्पांचा या कार्यक्रमाचे पहिले पुष्प आपली ठाण्याची सरस्वती म्हणून आपण जिला ओळखतो त्या धनश्रीताई लेले ह्या गुंफत आहेत। आपल्याला धनश्रीताईंची ओळख ही त्यांच्या अनेक विविध व्याख्यानातून, विवेचनातून, वेगवेगळ्या विषयांवरील निरूपणातून झालेलीच आहे।
कुठल्याही कार्यक्रमाचं निवेदन असो, मग तो सांगीतिक असेल अथवा कुठल्याही सामाजिक क्षेत्राचा कार्यक्रम, कोणतंही निवेदन असेल, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या आणि आयोजकांच्या डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे धनश्रीताई लेले यांचं. धनश्रीताईंनी एका कार्यक्रमामध्ये उल्लेख केला होता की निवेदन हे कसं असावं, तर निवडक, वेचक, दर्जेदार आणि नवीन, ही आपल्याला धनश्रीताईंनी निवेदन ह्या शब्दाची फोड करून दिलेली आहे. आता धनश्रीताईंचा आपण थोडक्यात परिचय जाणून घेऊया. धनश्रीताई ह्या सर्वश्रुत आहेतच, परंतु कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मी आपल्याला त्यांची ओळख करून देते आहे. धनश्रीताई ह्या इतक्या बहुविध आहेत किंवा इतक्या बहुविध गुणांनी समृद्ध आहेत की मला त्यांची ओळख ही वाचून सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. तरीसुद्धा त्यांनी मला त्यांचा शॉर्ट बायोडेटा पाठवला आहे, पण तो मला कंपल्सरी मोबाईलमधनंच वाचावा लागणार आहे. धनश्रीताईंनी MA संस्कृत मुंबई विद्यापीठातून प्रथम क्रमांकामध्ये केलेलं आहे, उत्तीर्ण झालेल्या आहेत त्या. तसंच विविध कार्यक्रमांचं संहिता लेखन आणि निवेदन त्यांनी केलेलं आहे. तसेच व्याख्यानं आणि प्रवचनंही त्यांनी केली आहेत खूप. आत्तापर्यंत एकंदर 50 विविध विषयांवर त्यांनी संहिता लेखन केलेलं आहे. तसंच अध्यात्म आणि साहित्य यावर आधारित 15 वेगवेगळ्या विषयांवर सातत्यानं व्याख्यानं दिलेली आहेत. विशेष म्हणजे कुवेत येथे 1,500 पाकिस्तानी श्रोत्यांसमोर सुफिझम ह्या हिंदी उर्दूतून विवेचनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विवेचन केलेलं होतं. तसंच वयाच्या 12व्या वर्षी संपूर्ण गीता पाठांतरामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे. लेखनाच्या बाबतीत कलर्स मराठी वाहिनीवरती संत ज्ञानेश्वर मालिकेचं त्यांनी लेखन केलेलं आहे. सोनचाफ्याची फुलं हे ललित गद्य लेखांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे आणि त्या पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा साहित्य गौरव हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच लोकसत्ता चतुरंग पुरवणीत मन आनंद स्वानंद सदर, तर सकाळ पेपर्समध्ये गुड मॉर्निंग सदर ह्याचं त्यांनी लेखन केलेलं आहे. सूत्रधार योगेश्वर या कृष्णजीवनावरील महानाट्याचे लेखनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. धनश्रीताईंना मिळालेले पुरस्कार: पुणे येथील अनुबंध संस्थेतर्फे पहिला स्वातंत्र्यवीर सावरकर शब्दप्रभू पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसंच पहिला रसिकाग्रणी रामू भैया दाते पुरस्कार हा 2015 साली मिळालेला आहे. ठाणे गौरव पुरस्कार 2013 साली, राजहंस प्रतिष्ठान या सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवर संस्थेतर्फे दिला जाणारा राजहंस पुरस्कार हा 2017 साली मिळाला आहे. आणि अतिशय मानाचा असा गदिमा पुरस्कार हा त्यांना नुकताच मिळालेला आहे. याशिवाय असे अनेक पुरस्कार त्यांच्या शिरपेचात आहेत. तर अशा ह्या विद्याविभूषित धनश्रीताई लेले. धनश्री ह्या नावातच खरं तर म्हणजे धन आणि श्री, सो धन तर आहेच आणि त्यांच्या जिभेवरती नेहमीच सरस्वतीचा वास असतो. आणि धनश्रीताईंचा आम्हाला आशीर्वाद लाभल्यामुळे रसिक वाचकचा गप्पांचा हा कार्यक्रम असा छान पुढे जाईल. दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी आपण हा कार्यक्रम ठेवणार आहोत. आणि तसंच आपण ज्ञानराज सभागृहामध्ये हा कार्यक्रम घेतो आहे, तर ज्ञानेश्वर माऊलींचे आशीर्वादही आपल्याला आहेत. तर आता मी दिव्येशला विनंती करते की त्यांनी धनश्रीताईंना घेऊन स्टेजवर यावं. आणि ह्यापुढची मी सूत्र आता दिव्येशच्या हाती देते आहे, त्यामुळे तो आता धनश्रीताईंशी दिलखुलास गप्पा मारणार आहे. कार्यक्रम चालू होण्यापूर्वी एक विनंती आहे की सगळ्यांनी आपले मोबाईल सायलेंटवरती ठेवा. आणि जसं आम्ही सांगितलं होतं की प्रेक्षकांना जर का धनश्रीताईंना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्हाला कागद मिळेल, त्याच्यावरती एकच प्रश्न लिहून तो तुम्ही आमच्याकडे द्या, तो आम्ही धनश्रीताईंपर्यंत नक्की पोहोचवू. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचं मनपूर्वक स्वागत गप्पांच्या या पहिल्या पुष्पामध्ये. धनश्रीताई, तुमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमामध्ये. हे पहिलंच पुष्प आहे आणि तुम्ही इतका छान प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलेला आहे. आपण ज्यासाठी इथे जमलो आहोत त्या मुलाखतीला लगेचच सुरुवात करूया. धनश्रीताई, मला पहिलं तर तुमच्याकडून
तुमच्या बालपणाबद्दल, तुमचा जन्म कुठे झाला, आई वडील. कारण मला असं वाटतं की आपल्यावर लहानपणापासून जे संस्कार होत असतात ते आपल्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये खूप आपल्याला उपयोगी पडतात आणि आपल्या पर्सनॅलिटीमधून सुद्धा ते सगळे संस्कार दिसत असतात. त्यामुळे तुमचं लहानपण, आई वडील या सगळ्याबद्दल आम्हाला ऐकायला जरूर आवडेल. नक्कीच. नमस्कार. मी आत्ताच मराठ्यांना असं म्हटलं की या वास्तूमध्ये येणं हाच एक आनंद असतो. आणि आज तर किती आनंदाचा दिवस आहे, ज्ञानेश्वर जयंती आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांचे. म्हणजे काय दिवस असेल ना आजचा, की अहो ज्यांनी तत्त्व दिलं जगाला, ते आठवा, ज्याला सतत आठव्याला आठवा आमचे भातखंडे सर म्हणायचे, आठवा कायम, म्हणजे आठवा अवतार आठवा कायम, म्हणून आठवा म्हणायचे ते. त्या कृष्णाचा जन्म आणि तेच सगळं सोप्पं करून सांगणाऱ्या माऊलीचाही जन्म, म्हणजे हे सगळं किती नियोजित आहे. आपल्याला वाटतं आपण काहीतरी करतोय, पण अशी कित्येक उदाहरणं देता येतील की हे सगळं नियोजित आहे. की पुढे ही गीता कशी कळणार आहे हा विचार त्यालाही अस्वस्थ करून गेला. आणि त्यालाही वाटलं की ही जसं पुढे ते एक शर्यत असते ना, की ते बॅटन पुढे द्यावं लागतं, तसं त्यांनी माऊलीला सांगितलं आता तुम्ही या आणि तुम्ही पुढे सावरा. तर असं आज खरंच किती आनंदाचा दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी की गोपाळकृष्ण जन्म आणि ज्ञानेश्वर जन्म दोघांच्या ठाई मनापासून लीन होऊन अभिवादन करते. आणि तोच तुमच्या सगळ्यांच्या ठाई आहे म्हणून तुम्हालाही मनापासून अभिवादन करते. इथे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, त्या सगळ्यांना खरंच मनापासून अभिवादन करतं. प्रत्येकाचं नाव घ्यावं इतक्या सगळ्यांचं कर्तृत्व मोठं आहे समोर बसलेल्यांचं सुद्धा. तरीही लहान तोंडी मोठा घास घेण्यासाठी मी इथे बसले असं म्हणूया हवं तर. आणि आपल्या सगळ्यांना अभिवादन करते. आणि आता दिव्येशच्या प्रश्नाकडे येते. आपल्याकडे जसं म्हटलं आहे की दैवायत्तम कुले जन्म. अरे वा, नमस्कार विलास दादा, खूप बरं वाटलं. तो जे म्हणाला ते खरंच आहे की आपल्याकडे म्हणतात दैवायत्तम कुले जन्म. म्हणजे लहानपणापासून आपण हे म्हणजे वाचलेलं होतं, पण आता खूप जाणवतं की खरंच आपल्या सगळ्यांचा जन्म त्या घरी का होतो हा एक खरोखरी शोध घेण्याचा विषय आहे. की आपण ह्याच आईवडिलांच्या पोटी का आलो, किंवा असंच वातावरण आपल्याला का उपलब्ध व्हावं, हीच माणसं आपल्याला का भेटावीत, हा खरोखरी आपण जेव्हा एकटे असतो ना तेव्हा मला वाटतं हा विचार करण्यातला मुद्दा आहे. आणि आज मला असं वाटतं की खरोखरी मला हे आजोबा भेटले नसते तर, मला आमची ती आजी आऊ जिला आम्ही म्हणायचो ती भेटली नसती तर, म्हणजे आपली जडणघडण ही संपूर्णपणे आपल्या जन्मावर अवलंबून असते. म्हणजे आमच्या आजोबांची एक पद्धत होती, ते उत्तम काय म्हणू त्याला, भाषा त्यांची अतिशय चांगली होती, पण परिस्थिती नव्हती. त्यामुळे जेमतेम 10वीपर्यंत शिकले. पुढे अनेक भावंडं होती, त्यामुळे त्यांना शिकवायचं होतं म्हणून 10वीनंतर आमच्या आजोबांचं शिक्षण संपलं. आणि ते इतकी चांगली मराठी भाषा होती त्यांची की ते माटे मास्तरांचे, श्रीम माट्यांचे आवडते विद्यार्थी होते. आणि आजोबा इतक्या कौतुकाने सांगायचे की माटे मास्तरांनी एक पत्र लिहिलं, कुणाला, बाळ गंगाधर टिळक यांना. आणि आता ते कोणी द्यायचं, तर माटे मास्तरांनी आमच्या आजोबांना बोलावलं, लहान होते आमचे आजोबा, आणि म्हणाले हे लोकमान्यांच्या टिळकांच्या घरी जाऊन देऊन ये. तर हे आजोबा जेव्हा सांगायचे ना, म्हणजे हे संस्कार असतात छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्यात ती व्यक्तिमत्व. म्हणजे माझ्या आजोबांना ज्यांच्याविषयी बोलताना डोळ्यातनं पाणी येतं ते टिळक कोण हे मला माहितीही नव्हतं त्या काळात, पण ते कोणीतरी आहेत याची जाणीव होत राहते. आणि आजही बोलताना ते लहानपण मला आठवतं टिळकांवरती बोलताना. आणि भावना जोडली जाणं फार महत्त्वाचं. अभ्यास होत असतो, पण त्या अभ्यासाला भातखंडे सर म्हणायचं तसं भावनेचं अस्तर पाहिजे, नाहीतर तो अभ्यास वृक्ष व्हायला लागतो. तसं हे मला वाटतं हे भावनेचं अस्तर होतं. किंवा बालगंधर्व हे नुसतं नाव आमच्या आजोबांसमोर घेतलं ना तरी आजोबांच्या डोळ्यातनं असं घळाघळा पाणी व्हायला लागायचं. आणि हळूहळू आम्हाला कळतंय न कळतंय त्यांनी कधी विचार नाही केला, पण त्यांना जे जे वाटत होतं ते आमच्यासमोर ते सांगायचे. म्हणजे मला आणि माझ्या भावाला कित्येक पदं पेटीवरती वाजवायला आमच्या आजोबांनी शिकवली.
मम आत्मा गमला. आणि मग ते सांगताना सांगायचे की मम आत्मा गमला म्हणजे बिहाग, खरा तो प्रेमा म्हणजे मांड. आता हे कधी काळी ऐकलेलं असतं, पण त्याचा उपयोग कसा होतो तू जे म्हणाल असते की मागे डॉक्टर विद्याधर ओक आणि आदित्य ओक यांच्या संवादिनीच्या कार्यक्रमाचं ऐन वेळेला मला हे सूत्रसंचालन किंवा निवेदन करण्याची वेळ आली आणि ते म्हणाले आम्ही मध्ये रागमालिका वाजवतो आणि एक एक दोन दोन फक्त वाजवतो त्याचे हे, तुला जमलं तर त्यातले राग सांग. आणि 50तले 49 राग मी सांगू शकले. मला मालगुंजी काही आला नाही मात्र. पण मी तेव्हा विचार केला की हे आपण असं कधी बसलोय का की हा म्हणजे हा राग, हा म्हणजे हा राग नाही. मग हे कधी घडलं तर हे आमचे आजोबा सांगायचे हा म्हणजे असं, हे म्हणजे भिंपलास, बालगंधर्वांचा भिंपलास एक बरं का. म्हणजे आम्हाला काहीतरी वाटायचं हे काहीतरी ऐकण्यासारखं आहे. म्हणजे तेव्हा मला आता जाणवतं की मोठी माणसं जेव्हा घरात बोलतात तेव्हा त्यांनी किती विचारपूर्वक बोललं पाहिजे की आपण जे बोलतोय ते कुठेतरी झिरपत असतं, कुठेतरी तो पाण्याचा एक एक थेंब पडत असतो. जसं विनोबांच्या आईचं होतं ना की विनोबा गणिती होते भयंकर आणि विनोबांच्या आईला 4 दिवस मंदिरात जायचं नव्हतं. तर विनोबांच्या आईने विनोबांना सांगितलं की विन्या जा रे, विन्या जा जरा, नाही घुमतोय थोडं खाली करा, हॅलो हॅलो हां ठीक आहे. आणि शंकरावरती अभिषेक चालू आहे की नाही बघत राहा. तर थोडा वेळ बसले विनोबा. त्यांना म्हटलं हे असं बघत राहायचं म्हणजे किती वेळ दौडायचा. आणि म्हणून त्यांनी एक दिवस काढला आणि हिशोब केला दिवसभरामध्ये शंकराच्या पिंडीवरती किती पाणी पडतं आणि ते पाण्याचं थेंब आणि ते सगळं त्यांनी ते गणितातनं शोधून काढलं. दुसऱ्या दिवशी आईने सांगितलं की विन्या आज पण ते करायचं बरं का, 4 दिवस तुला करायचं आहे. विनोबा म्हणाले झाला आज अभिषेक. आई म्हणली झाला, हो मी बघितलं साधारण 2.5 बादल्या पाणी लागतं दिवसभरामध्ये. तर दिवसभरातल्या 2.5 बादल्या मी सकाळीच घालून आलो आहे, त्यामुळे अभिषेक झाला. त्यावर आईने सांगितलं विन्या तू गणिती असशील तर मी तुझी आई आहे, त्यामुळे तू हिशोब मला सांगू नकोस. पण आम्ही का हे करतो तर थेंब 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 पडत राहणं, सातत्यानं ते ओलं राहणं हे महत्त्वाचं असतं. मला असं वाटतं आपण जेव्हा घरात बोलत असतो तेव्हासुद्धा हा कुठेतरी एक एक थेंब झोपलेलं मूलसुद्धा ऐकत असतं. आणि आमचे आजोबा जे सांगायचे ना, म्हणजे कधी कधी ते धनंजयला, माझ्या भावाला, मोठा भाऊ जो अतिशय उत्तम ऑर्गन वाजवतो, धनंजय गोखले, अथर्व शीर्षावरती जो अतिशय वेगळ्या पद्धतीने बोलतो, तर त्याला ते सांगायचे की बालगंधर्वांचा अभिनय काय सांगायचा म्हणाले. आणि त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं की गडकऱ्यांचं एकच प्याला हे नाटक, आणि या एकच प्याला नाटकामध्ये सुधाकर एक दिवस येऊन सिंधूला सांगतो काय की मी आजपासनं दारू पिणं सोडलं. आता किती आनंदाची गोष्ट आहे. आणि मास्तर लिहायला म्हणजे खरं तर एक स्वगतच लिहायला हवं होतं, एक मोठी सोलिलोकी तिथे जन्माला यायला हवी होती. आमचे आजोबा म्हणतात पण आली नाही. का आली नाही? एक छोटंसं वाक्य आलं, खरंच काय, आणि पुढे काही नाही. आणि तेव्हा आजोबा म्हणाले होते की मधला सगळा काळ खरंच काय, नंतर बराच वेळ मोकळं आहे सगळं. का? कारण तो मधला मोकळा वेळ हा बालगंधर्वांचा अभिनय आहे की त्या सिंधूला झालेला आनंद कसा असतो, तो कसा तिच्या चेहऱ्यावरती येतो. अविश्वसनीय गोष्ट अचानक मिळाल्यानंतर, अकल्पितपणे समोर आल्यानंतर काय घडतं, माणसाच्या चेहऱ्यावर काय भाव उत्पन्न होतात ते म्हणे ते दाखवायचे. असं आम्हाला गोष्टी ते सांगत राहायचे. याच्यातनं बालगंधर्व म्हणजे काय, आणि हे सगळं मला पुढे उपयोगाला आलं. म्हणजे ह्याच्यात माझं भाग्यच थोरं असं मला वाटतं की आधी त्यांनी सांगितलेलं होतं आणि नंतर तसंच काही समोर यावं. म्हणजे ती गाठ जुळलेलीच होती कुठेतरी. आणि मग त्याच्यातनं मी विचार करायला लागले की खरंच का लिहिलं नसेल मास्तरांनी, की एवढं सगळं मध्ये वेळ आहे तर का एखादं मोठं स्वगत लिहिलं नाही. आज मी विचार करताना मला असं जाणवतं, तेच कालिदासाच्या शाकुंतलमध्ये पण प्रत्ययाला येतं. एक छोटा, मी तेही उदाहरण सांगते, पण मी हे का सांगते त्याचं कारण आधी सांगते की एक छोटा बिंदू आपल्याला मिळाला की आपलं मन विचार करायला लागतं की ह्याच्यासारखं दुसरं कुठं आहे, याच्यासारखं तिसरं कुठं आहे, समांतरता आपण शोधायला लागतो. तर हे आजोबांनी कधी सांगितलं होतं, खूप लहानपणी सांगितलं होतं की अभिनयाला जागा मोकळी ठेवली, छोटं वाक्य लिहिलं. आणि अगदी तसंच वाक्य, अगदी छोटंसं वाक्य शाकुंतलामध्ये येतं. या दोघांबद्दल सांगून पुढचा मुद्दा सांगते. शाकुंतलामध्ये शकुंतला दुष्यंताच्या प्रेमात पडलेली आहे, पण तो काळ व्हॉट्सॲपवरनं डायरेक्ट मेसेज करून सांगण्याचा नाही.
आणि त्यामुळे हिला माझ्याबद्दल तेच वाटतं आहे का जे मला तिच्याबद्दल वाटतं आहे, असं दुष्यंताच्या मनात आहे. आणि तिसऱ्या अंकामध्ये दुष्यंत माधवी मंडपाच्या जवळ उभा आहे आणि आतमध्ये सख्यांची बोलणी चालली आहेत आणि शकुंतलेला बरं नाही आहे. मग अनसूया म्हणते की काय झालं गं तुला? प्रियंवदा म्हणते अगं मला तर खात्रीच आहे, तो दिसल्यापासून हिची ही अवशी अवस्था झाली आहे. असं ते सगळं संभाषण पुढे जातं आणि एका टप्प्यावरती येऊन शकुंतला म्हणते की यदा प्रभृती दृष्टिपथम आगतः स तपोवन रक्षकः राजर्षी तदारभ्य तद्गतेन अभिलाषेण एतदवस्थास्मी संवृत्ता. की अगं ज्या दिवसापासून त्याला पाहिलं ना, अगदी त्या दिवसापासून माझी ही अवस्था झाली. म्हणजे शकुंतलेच्या मनात जे आहे ते उघड झालं. ह्या सगळ्यावर दुष्यंताची प्रतिक्रिया. खरं तर कालिदास लिहिणारे आहेत, मोठं स्वगत लिहू शकले असते, पण त्यांनी एवढंच म्हटलं श्रुतंच श्रोतव्यम. जे ऐकायचं आहे ते ऐकायला मिळालं. बघा दोन्ही प्रसंग. आणि मग ह्याच्यातनं एक लिंक अशी मला उलगडली. नाटककार म्हणून, मानसशास्त्रज्ञ म्हणून काय विचार करतात ही मंडळी की जेव्हा अकल्पितपणे एखादं सुख आपल्या समोर येतं त्यावेळेला शब्द मागे जातात आणि भावना पुढे येते. हा विचार करण्याचं चक्र कुणी गतिमान केलं? आमच्या आजोबांनी. लहानपणी त्यांनी काहीतरी सांगून ठेवलं, पण आपलं मन असं असतं ना की ते विचार करत 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 राहतं. म्हणजे आजोबा हाच एक मोठा अध्याय आहे माझ्या आयुष्यातला. मी 11वीमध्ये असेपर्यंत माझा इंग्रजी हा अतिशय आवडता विषय होता आणि मला इंग्रजी घेऊनच BA MA करायचं होतं. मी तसा फॉर्म पण भरला होता रुईयाला जाऊन. पण आमच्या आईला कळलं आणि आई दुसऱ्या दिवशी रुईयाला गेली आणि तिने फॉर्म बदलला आणि तिने त्याच्यात संस्कृत लिहिलं. म्हणजे चांगलंच झालं. पण इंग्रजीची आवड मला निर्माण झाली आमच्या आजोबांमुळे. 10वी शिकलेले ते, पण काय इंग्रजी होतं त्यांचं, काय सुंदर बोलायचे. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की घडणं जे असतं ना ते अशा हातांखाली घडलो ना आपण तर नकळत घडणं होतं. सकाळी उठले ते आमचे आजोबा की 2 पाट्या भरून लिहून ठेवायचे. काय लिहायचे? श्लोक. एका पाटीवर सुभाषितं 2-3 आणि एका पाटीवरती गीतेतले श्लोक. आणि पाट्या लावलेल्या असायच्या समोर. म्हणणं त्यांचं एवढंच होतं, जाता येता बघा, जमेल तेवढं पाठ करा आणि रात्री म्हणून दाखवा. आणि रात्री म्हणून दाखवलं तर आम्हाला एक चंद्रकोरीच्या आकाराची गोळी मिळायची. ती त्यांच्या कपाटात कुलपात असायची. हे मला आता गंमत वाटते. आता आमची मुलं मला विचारत नाहीत, पटकन घेऊन टाकतात. तेव्हा ती एक गोळी मिळवण्यासाठी ते 4 गीतेतले श्लोक आणि 4 सुभाषितं ती पाठ करून घेतली त्यांनी. त्यामुळे मी गीता पाठ केली ह्या म्हणण्यालाच अर्थ नाही आहे. मला कळायच्या आत ती पाठ झाली होती. आणि एखाद्या गोष्टीचा उत्साह कसा टिकवायचा लहान मुलांमध्ये, तर ते आमच्या आईबाबांनी दाखवलं. गीतेचा अध्याय पाठ झाला, समजा 4था अध्याय माझा पाठांतरात आहे आणि माझाच आणि माझ्या भावाचा दोघांचाही चालू असायचा. तर 4था अध्याय पाठ झाला, शेवटचा श्लोक आहे 4थ्या अध्यायातला. तर आजोबा सांगायचे, मधू आज 4था अध्याय होणार आहे मुलांचा. मग बाबा त्या दिवशी थोडीशी मिठाई, थोडंसं असं काहीतरी. आणि मग संध्याकाळी आमच्या घरात लक्ष्मी नारायणाच्या पंचधातूंच्या मूर्ती आहेत, तर त्यांना हार घालायचा, नमस्कार करायचा, सगळे समोर बसायचे, तो नैवेद्य दाखवला जायचा आणि आम्ही दोघांनी उभं राहून प्रत्येकाने वेगळा अध्याय म्हणून दाखवायचा. काय असायचं ना की आपलं ऐकायला कोणीतरी आहे आणि ते किती प्रेमाने ऐकतायत. आणि तेव्हा आमचे आजोबा अक्षरशः त्यांच्यावर इतके कडक होते ना की भीतीच वाटायची आजोबांची. ते झोपले असताना टाक्कन दिवा लावणं ही सुद्धा भीती होती. इतकी शिस्त होती आमच्याकडे. पण ते जेव्हा डोळ्यातनं अश्रू यायचे त्यांच्या आम्ही अध्याय म्हणत असताना, त्या क्षणी कळायचं की त्यांचं आतलं हृदय काय किंवा त्यांना कशाने आनंद होतो हे कळायचं. आणि त्यामुळे बघता बघता किती गोष्टी पाठ झाल्या. म्हणजे आज असं पटकन एखादं सुभाषित आठवतं, मग मी विचार करते हे कधी आलं आहे, आठवतच नाही, कारण ते कधीतरी आलं आहे, कधीतरी ते पाठांतरामध्ये आलेलं आहे. म्हणजे आज मला असं वाटतं आमचे आजोबा असते आणि त्यांनी एक शिक्षण कसं द्यावं याच्यावर एक छान पुस्तक लिहू शकले असते. किंवा आमच्या आईच्या बाबतीत म्हणजे कधी कधी कंटाळा पण यायचा. कुठे आम्ही आबूला गेलो होतो एकदा फिरायला, तर रोज संध्याकाळी निबंध लिहायचे तिथे बसून, आजचा दिवस किंवा आज काय पाहिलं त्याच्यावरती. म्हणजे कधी कधी इतका कंटाळा यायचा. एकदा आम्हाला ना मोठा रेडिओ होता आमच्याकडे आणि आता ब्लॅक अँड व्हाईट TV घ्यायचा, चर्चासत्र त्याच्यावर.
म्हणजे आज आपण किती सहज जाऊन अनेक गोष्टी घेतो. मी माझ्या मुलीला सांगते तर म्हणे आई काय तुमची कमाल आहे. म्हटलं अगं असंच होतं तेव्हा. तर तो एक ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही घ्यायचा तर त्याचे फायदे तोटे आम्हाला निबंधात्मक लिहायला लावले होते. मी म्हटलं नाही घेतलात तरी चालेल. नाही असं नाही म्हटलं. अहो ते चित्रगीत बघायचं ना बुधवारचं, तर आमचे आजोबा विचारायचे होमवर्क झालं आहे, गृहपाठ झालं आहे तर चित्रगीत. म्हणजे तेव्हा ती शिस्त खूप जाचक वाटायची. पण आता असं वाटतं की ती शिस्त किती आवश्यक आहे. आमचे बाबा मलखांबपटू होते माझे बाबा, आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये व्यायाम हा कधीच दुसऱ्या पायरीवर नव्हताच. तो कायम पहिल्या पायरीवरतीच होता. आणि रोजच्या रोज आमच्या घरात आजही सगळेजण सूर्यनमस्कार घालतात. बाबा आमचे किती सूर्यनमस्कार घालायचे. माझा भाऊ, माझा भाचा, माझे यजमान, सगळे, मी सुद्धा जसं वेळ मिळेल तसं. पण कारण त्यांनी शिस्त लावली. आणि ते ना अशी लोखंडी पट्टी घेऊन बसायचे. 7च्या आकड्याला टाचा टेकत नाहीत म्हणजे काय. आज माझ्या टेकूच शकत नाहीत तरीही मला बाबा दिसतात की माझ्या 7च्या आकड्याला मागे टाचा टेकत नाही आहेत म्हणजे काय. पण ह्या सगळ्याला शिस्त होती तरीही आनंद होता. म्हणजे आज आपल्याला वाटतं किंवा आता मी शाळेत शिकवलं तर मुलांना शिस्तीत वाढवणं म्हणजे काहीतरी भयंकर आहे असं वाटतं. पण खरंच नाही आहे. त्या शिस्तीतसुद्धा किती आनंद होता. म्हणजे हे सगळं वातावरण तू जे म्हणालास ना, हे खूप घडण्यातलं वातावरण आहे. आमच्याकडे आई काय म्हणू त्याला, सार्वजनिक गणपती उत्सवाच्या कमिटीवर असायची आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठरवणं ही आईची जबाबदारी असायची. तर एक दिवस एक कार्यक्रम होता आणि गर्दी होती, पण पाऊसही चिकार झाला होता आणि म्हणून कार्यक्रम करणारा व्यक्ती आलेली नाही. कथाकथनाचा कार्यक्रम होता. आई म्हणाली आता आलेल्या रसिकांना असं परत नाही पाठवायचं, आपण उभं राहिलं पाहिजे. म्हणून आई आमची उत्तम कथा लिहायची. तर तिने एक कथा वाचली, तिच्या मैत्रिणीला सांगितलं. असं करून मला म्हणाली तुझा 5वीतला धडा काढ. आणि त्या धड्याचं बघता बघता तिने मला कथेत रूपांतर करून दिलं आणि मला म्हणाली हे उभं राहून सांगायचं आज. त्यामुळे 5 कथा आम्ही उत्तम सांगितल्या. 1.5 तास कार्यक्रम करू शकलो. आईनी सांगितलं समोर असलेल्या मंडळींना आज काही होणार नाही असं सांगून परत पाठवणं हा ह्याचा आणि त्याचा दोन्हीचा अपमान आहे. आणि त्यामुळे ते कधीही करता कामा नये. आणि म्हणून तिने धड्याचं बघता बघता मला कथेमध्ये रूपांतर करून दिलं. ती उत्तम नाटकं लिहायची. तिला कित्येक पारितोषिकं शाळेसाठी नाटकं लिहिण्यासाठी मिळालेली आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की प्रत्येकजण आणि कुठेही हे आपल्या मुलांनी केलंच पाहिजे असं काही नव्हतं. बघ तुला जमलं तर कर, पण ते पडत राहतं, ते झिरपत राहतं. तिने वक्तृत्व स्पर्धेसाठी मात्र मला विलक्षण माझ्या मागे लागायचं आणि मला अजिबात बोलायला आवडायचं नाही. अगदी खरं सांगते. म्हणजे मला असं व्हायचं ना, का बोलायचं जाऊन, कशासाठी बोलायचं. तिचा माझा जर आमचा कधी झगडा होत असेल ना तर फक्त ह्या एका मुद्द्यावरनं. म्हणजे आज मला माझाच विश्वास बसत नाही आहे की मला जे करायला आवडायचं नाही आज मी दिवसभर ते करत असते. खरोखरी मला आश्चर्य वाटायचं. म्हणजे एकदा तर असं झालं की मी 12वी-13वीत होते आणि गीता शिकायला सुरुवात केली होती. काही कळतच नव्हतं ते त्या वयामध्ये. तर मला ठाण्यातल्याच पलीकडे जिजामाता हे आहे ना तिथे शाखेच्या आहेत, तर माझी मावशी तिथे असते मेहेंदळे. तर ती म्हणली आज तू बोल की गं, मग पुढच्या आठवड्यात तू ये बुधवारी शाखेवरती. हो येते की. म्हटलं काय बोलायचं. म्हणाली तुझं काय चालू आहे सध्या. म्हटलं गीता. मी गीतेवरती बोलले 13वीला भक्तियोग. काय कळत होतं मला आणि उत्साहाने हो म्हटलं. आणि ऐन वेळेला आईला म्हटलं मी नाही बोलणार, मला खरं का घेतलं मी मला कळलं नाही, पण मला नाही आवडत बोलायला. आणि मला इतकं रडायला यायला लागलं की आपल्याला बोलायला जायचं आहे. आईनी काहीही ऐकून घेतलं नाही. बखोटीला धरलं, ठाण्यात आणलं, त्या माईकसमोर उभं केलं, तुला जेवढं जमेल तेवढं बोल. मग हो कशाला म्हणालीस. हेही संस्कार असतात. तुम्ही शब्द दिलात तर दिलात. आणि आज ते जाणवतं की आपण एखाद्याला तारीख दिली आहे, मग तुम्ही कसंही वाटेल ते करून तिथं पोचलंच पाहिजे. आणि दुसरा संस्कार पण दाजी पणशीकर आणि आमचे भातखंडे सर ते म्हणतात वक्त्यांनी कधीही उशिरा जायचं नाही. याचं एक कारण त्यांनी इतकं छान सांगितलं. आपल्याकडे 7 चिरंजीव आहेत, त्याच्यामध्ये एक व्यास आहेत आणि व्यासपीठ आहे. त्यामुळे ते तुमची वाट बघत असतात, त्यांना वाट बघायला लावायचं नाही, म्हणून कधीही उशिरा पोचायचं नाही. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की असा आम्ही त्यांना काही विचारलं नाही की खरंच व्यास आहेत का. आत्ताची पिढी आम्हाला हे विचारेल.
मला वाटतं ही श्रद्धा तुमची खूप काम करते, की त्यांनी सांगितलं आहे ना की व्यास आहेत, व्यास आपली वाट बघतात आणि तुम्ही त्यांना नाही वाट बघायला लावायचं. तुम्ही लहान आहात ना, मग तुम्ही कसं मोठ्यांना वाट बघायला लावाल. म्हणून चुकूनही उशिरा पोचायचं नाही. हां, आता अगदीच तुम्ही प्रयत्नपूर्वक करत असून सुद्धा काही अडचणी आल्या तर तिथे तुमचा नाईलाज आहे, पण तरी स्वतःहून उशिरा पोचायचं नाही, काहीही झालं तरी. हा संस्कार आहे. तर हे असं सगळं घरातनं आपसूक मिळत गेलं. आपसूक. आमची आऊ म्हणजे माझी आई, आजी, ती तशी म्हणजे काय वाचता लिहिता यायचं नाही. म्हणजे तिला ते एक रुक्मिणी बाळकृष्ण गोखले, त्यात किती जोडाक्षर बघा, तर ते एक सही करायला तिला इतका वेळ लागायचा की आम्ही सांगायचो, बँकेतनं कधी यायची ना, की तुम्ही पेपर इथे ठेवा, आम्ही तिच्याकडनं रात्री लिहून घेऊ आणि दुसऱ्या दिवशी आणून देऊ. कारण तिला तेवढंच लिहिता यायचं बिचारीला, ते सुद्धा कितीतरी वेळ ती लिहित असायची. पण तिला तुम्ही पुराणातलं काही विचारा, अगं ते ह्याचं काय गं देवीचं, तिला सगळे रेफरन्सेस पाठ. मी तिला विचारायचं, अहो तुला हे कसं येतं. अगं आमच्या वेळी आम्हाला त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी कानावर पडलं आहे सगळं. आणि तिचा एक नियम होता, श्रावणात कहाण्या वाचायच्या म्हणजे वाचायच्या, आणि मग ऐका गणेशा तुमची कहाणी रोज. मला इतकी गंमत वाटते, ऐका गणेशा तुमची कहाणी हे वाचत होते मी कितीतरी वर्ष. आणि जेव्हा मला 2-3 वर्षामागे गदिमा पुरस्कार मिळाला, तेव्हा मला जेव्हा बोलायला सांगितलं तेव्हा मी हेच म्हटलं की ऐका गजानना तुमची कहाणी. शब्दांचे मळे, गीताचे तळे, असं करत ती सगळी समोर कहाणी काय तुम्हाला कधी हाताला येईल. म्हणजे जे ह्या क्षेत्रामध्ये आहेत, येत आहेत, एकच गोष्ट ह्याच्यासाठी महत्त्वाची, ती म्हणजे अँटिना उघड्या ठेवणे, सातत्याने जितकं जमेल तितकं ग्रहण करत राहणे. त्याचा वापर कधी होईल आपल्यालाही माहिती नसतो आणि वापरासाठी करायचंच नसतं, घेणंच महत्त्वाचं असतं. ते रुजल्याशिवाय उगवत नाही. म्हणजे अनेक जणं मला फोन करतात कार्यक्रमापूर्वी 1-2 दिवस, काय वाचू. मी म्हटलं आता काहीच वाचू नकोस, 2 दिवसात वाचून काही होऊ शकत नाही म्हटलं. पहिली गोष्ट, हां तुला अगदी हाताला हवा आहे तर मी काही गोष्टी नक्की सांगेन, पण आता मी काय वाचू म्हणजे मी उद्या बोलीन तर ते होत नाही. म्हणजे आपण तर किती सामान्य आहोत. इरावती कर्वेबाई, त्यांना एकदा एक माणूस म्हणजे एक संस्था आणि त्याचे पदाधिकारी त्यांना आमंत्रण करायला आले. कशासाठी, की बाई आमच्याकडे तुमचं व्याख्यान ठेवायचं आहे. त्यांनी विचारलं किती वेळ बोलायचं आहे. हे म्हणाले 2 तास बोलायचं आहे. ते म्हणले, इरावतीबाई म्हणल्या 3 महिन्यांनी बोलीन. इरावती कर्वेबाईंसारख्या विदुषी अभ्यासक, त्या म्हणाल्या 2 तास बोलायचं आहे ना, 3 महिन्यांनी बोलीन. म्हणजे त्यांच्यासारखं आधीच ज्यांचं स्टोरेज रिझर्व्हर भरलेलं आहे अशी व्यक्तीसुद्धा सांगते. याचा अर्थ काय, ते ग्रहण होणं, त्याच्यावरती आपले विचार होणं, त्याच्यावरती संस्कार होणं आणि मग ते सहजगत्या बाहेर येणं, याला एवढा वेळ जावा लागतो. त्या विदुषी होत्या म्हणून 3च महिने, आपल्याला कदाचित 3 वर्ष. हेच पु ल देशपांडेंच्या बाबतीत आहे. रवींद्र पिंग्यांचं एक अप्रतिम पुस्तक आहे, सर्वोत्तम पिंगे, आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. त्याच्यामध्ये पुलंचा एक किस्सा सांगितला आहे पिंग्यांनी, की आकाशवाणीवरती एक 10-15 मिनटाचं काहीतरी पुलंना बोलायचं होतं. तू आहेस ना आकाशवाणीवर दिव्येश, तर पुलंना काहीतरी बोलायचं होतं. तुलाही माहिती आहे की 1 मिनिटसुद्धा ब्लँक जाऊ देता येणार नाही, बरोबर ना. 1 मिनिटसुद्धा असंच ब्लँक गेलं असं चालत नाही. पुलंना 15 मिनटं भरून काढायची होती, आधीचा कार्यक्रम लवकर संपणार होता म्हणून. पिंगे पुलंकडे गेले, म्हणाले की भाई ते सगळं झालं की एक 10 मिनटं पटकन रेकॉर्ड करून टाका. पुलं म्हणाले किती वेळ बोलायचं आहे. ते म्हणाले 15 मिनटं बोलायचं आहे. म्हणाले 45 मिनटं दे तयारीला. आपल्याला जे वाटतं ना की माणसं उत्स्फूर्त बोलतात, पुलंचंच वाक्य आहे, उत्स्फूर्ततेसाठी सुद्धा रियाज आवश्यक असतो. काय सुंदर वाक्य आहे, उत्स्फूर्ततेसाठी सुद्धा रियाज आवश्यक असतो. पुलं जेव्हा म्हणतात की मला 15 मिनटासाठी 45 मिनटं लागतील, तर आपण आपलं समीकरण मांडत राहावं हे बरं. त्यामुळे त्याचं सातत्याने काय म्हणू, त्याला ग्रहण करत राहणं, आणि हे सगळं मला बालपणामध्ये मिळालं. त्याचा खूप आनंद आहे. चांगली शाळा, चांगला भाऊ, त्याच्यानंतर सगळी चांगले नातेवाईक, सगळेच छान मंडळी मिळत गेली आणि खूप काही घेण्यासारखं होतं. शिस्तीचं होतं तरी आनंदाचं होतं बालपण, हे नक्की. खूप बोलले का, असं असेल तर मला थांबव मध्येच. नाही, मला धनश्रीताई म्हणाल्या त्यातली एक गोष्ट
फार लक्षात राहिली की आपण जे काही घरात बोलतो ते आपल्या घरातलं मूल ऐकत असतं कान उघडे ठेवून. त्यामुळे ही गोष्ट खरोखर धनंजयताई खूप विचार करण्यासारखी आहे. शालेय जीवनानंतर किंवा महाविद्यालयीन जीवनानंतर एक प्रसंग असा आला की तुम्ही शाळा आणि कॉलेजमध्ये संस्कृत शिकवलंत मुलांना. त्याबद्दल थोडंसं तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तो सगळा अनुभव कसा होता. नक्कीच. BA झालं माझं, MA मुंबई विद्यापीठातनं झालं आणि पुढे PhD करायची असा विचार होता. पण मी म्हटलं तसं आपला विचार हा फक्त आपला विचार असतो, त्याला बऱ्याच परिस्थिती आवश्यक असतात त्या सगळं पुढे जाण्यासाठी. म्हणून तर माझं BA झाल्याबरोबर लग्न झालं होतं आणि MA झाल्यानंतर मला मुलगी झाली. त्यामुळे मी म्हटलं आता PhD वगैरे राहू दे. पण आमच्या बाई बाकरेबाई, ज्यांनी इतका अभ्यास कसा करावा हे बाकरेबाईंनी शिकवलं. म्हणजे 11वीपासून बाकरेबाई होत्या, कारण ज्युनियर कॉलेजला तेव्हा रुईयाला शिकवायला कुणी नव्हतं. बाकरेबाई म्हटल्या इथे कोणी पोचलं नाही तर संस्कृत बंद होईल. आणि म्हणून त्या दोन्ही शिफ्ट करायच्या. काय व्यक्ती असतील की माझं डिपार्टमेंट चालू राहिलं पाहिजे, कारण रुईयाचं संस्कृत बंद झालं तर कसं चालेल. म्हणून त्या 11वीपासून आमच्या सरांनी आणि बाईंनी आम्हाला शिकवलं. म्हणजे 11वी ते 15वी आणि पुढे MAची 2 वर्ष बाकरेबाईंबरोबर होतो आम्ही. आणि अभ्यास कसा करावा बाकरेबाईंनी इतकं अप्रतिम सांगितलं आम्हाला. ऋग्वेदातला भाग होता, गीता होती, बऱ्याच गोष्टी होत्या. तर ऋग्वेदाची एक ऋचा अभ्यासायची. समजा पर्जन्य सूक्त शिकवत आहेत बाई, त्यातली एक ऋचा अभ्यासायची. तर सामान्यपणे मॅकडोवेलचं पुस्तक लावलेलं असायचं, तर त्याचा अभ्यास करून लिहिलं जायचं. बाई म्हणायच्या तसं नाही, तुम्ही 10 अभ्यासकांचं बघा, प्रत्येकाचं वेगळेपण लिहा आणि 11वं तुमचं विचार मांडा. त्यामुळे मग चित्राव शास्त्री काय म्हणतात, डांगे सर काय म्हणतात, वेगवेगळ्या मंडळींनी ह्याचा अभ्यास करताना या सगळ्याकडे काय पद्धतीने पाहिलं, ह्या एक रुचेसाठी त्यांनी आम्हाला एवढं कामाला लावलं. म्हणजे कधीही त्यांनी असं मोकळं सोडलं नाही की तुमचं हे एवढं केलं की बास, असं नाही, हे बघा असं करून बघा. सतत आम्हाला त्यांनी काय म्हणतात ना की शोधायला लावलं. शोधा म्हणजे सापडेल. किंवा आम्हाला कौटिल्य अर्थशास्त्राचा पेपर असायचा, त्याच्यामध्ये कौटिल्य अर्थशास्त्र, पूर्वीच्या शिक्षण पद्धती असा एक पेपर असायचा. आणि बाई आम्हाला सांगायचा की तुम्ही जितकं जास्त लिहाल ना, शेवटी मार्कांचाही विचार करायला हवा, तुम्ही जेवढं जास्त लिहाल तेवढे तुम्हाला मार्क जास्त मिळतील. आमिष. पण मग आता जास्त लिहायचं म्हणजे कसं, वेगवान लिहिता आलं पाहिजे. मग बाईंनी त्याच्यावर एक उपाय सांगितला. बाई म्हणाल्या की तुम्हाला खरंच करायचं असेल ना तर आजपासून सुरू करा. तेव्हा शोभा तुंगारे, विनायक देशपांडे म्हणजे आमच्या बाईंचे सख्खे भाऊ. तर ते म्हणाले की हे सगळे बातम्या देतात ना, तुम्ही लिहायला सुरुवात करा. बातम्या सुरू झाल्या की तुम्ही लिहायचं. आणि मी खरंच सांगते की मला ना गुरूंनी सांगितल्यानंतर ते करायला आवडायचं आणि आवडतं. त्याच्यामुळे बाईंनी सांगितल्या क्षणापासून मी ते सुरुवात केली आणि 6 महिने लागले. 6 महिन्यांनी शोभा तुंगारे जिथे बोली फुलस्टॉप द्यायच्या तिथे माझा लेखी पडायचा. इतकं वेगवान लिहू शकले मी. आणि कौटिल्य अर्थशास्त्राचा पेपर 47 पानं लिहिला मी 3 तासांमध्ये. आणि बाईंना कसं मुलं कमी असतात, तर जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा बाई म्हणाल्या अगं 50 तरी लिहायचेस, 3 कशाला सोडलेस. आणि जे आमचे इन्व्हिजिलेटर होते तर ते म्हणाले की आप लिखिए, मैं आपको सप्लिमेंट देता जाऊंगा. म्हटलं तेच करा. तर नंतर तर त्याला लक्षात आलं की मला खूप घाई होते, तर त्यांनीच माझे नंबर लिहिले. मी म्हटलं ना की आपली इच्छा कळली की समोरचा मदत करतोच. त्यामुळे मी लिहिते म्हटल्यावर त्यांनीच नंबर माझा घालून, फक्त मी नंतर चेक केला की म्हणजे, कारण दासबोधात म्हटलं आहे समर्थांनी अखंड सावध असावे, त्यामुळे ती कुठेही रिस्क घेता कामा नये. आणि म्हणून ते सगळं ते लिहून द्यायचे. आणि 47 पानांचा पेपर मी लिहिला. आणि बाई म्हणाल्या अगं किती पानं लिहिलीस, गमतीत म्हणाल्या 50 तरी पूर्ण करायचीस. पण हा संस्कार. आणि तेव्हा त्यांच्या हाताखाली PhD करावी असा माझा विचार चालू होता, पण मुलगी झाल्यामुळे ते नाही. पण ह्या बाकरेबाई मला म्हणाल्या की धनश्री तू एकदा हे सगळं सोडलंस ना की तू पुन्हा इथे वळणार नाहीस आणि हे चालणार नाही. आणि म्हणून त्यांनी कीर्ती कॉलेजमध्ये माझ्यासाठी शब्द टाकला आणि 11वी 12वी तिथे मला शिकवायला त्यांनी बोलवलं. आणि 16 रुपये तास असा तेव्हा होता. आणि मी म्हटलं ठीक आहे, बाईंनी सांगितलं आहे ना, मग आता ते काय मिळतील न मिळतील. मी जेव्हा पैसे आणायला गेले तर मला ते बँकेचे अधिकारी म्हणाले बाई तुमचा जाण्या येण्याचा खर्च जास्त झाला असेल. म्हटलं असू द्या हो, त्यातनं मला पुस्तक येईल काहीतरी, द्या जेवढे आहेत तेवढे. आणि 11वी 12वी
इतकी मजा आली मला ते 2 वर्ष शिकवायला. आणि गंमत अशी झाली की आम्हाला संस्कृतवाल्यांना ना पूर्वी आता खूप परिस्थिती बदलली आहे, खूप चांगली गोष्ट आहे ही, पण मग कुठे ना असं वरचा एखादा वर्ग किंवा असं कुठेतरी जिन्याखालची खोली वगैरे असं मिळायचं, कारण मुलं कमी आणि सोशिक. त्याच्यामुळे कीर्तीचा वर्गसुद्धा अगदी वरच्या फ्लोअरला एक छोटा बोळखंडी वजा वर्ग होता, तिथे मी शिकवत होते. 24 मुलं होती समोर आणि प्रिन्सिपॉल कधी नव्हे ते तिथे आले आणि मी क्लॉक अवर बेसिसवर होते, त्यामुळे त्यांना मी माहिती असण्याची सुतराम शक्यता नव्हती. तर त्यांनी आत येऊन विचारलं की हा कुठला वर्ग चालू आहे. तर मी म्हटलं हा 12वीचा संस्कृतचा वर्ग आहे. ते म्हणाले आपल्याकडे संस्कृतला एवढी मुलं आहेत. मी म्हटलं हो आहेत आणि आणखीनही वाढतील. त्यामुळे असं तो एक कीर्ती कॉलेजला मी शिकवलं. पण नंतर ते सगळं काय म्हणू त्याला, मला तेवढं झेपेना झालं. मी ठाण्यामध्ये आले, मग कीर्ती दादरला आणि ते वेगवेगळ्या वेळचे सगळे वर्ग, त्यामुळे मी ते सोडलं. त्याच्यानंतर मी सिंघानिया शाळेमध्ये 2च वर्ष शिकवलं. ते आमचे दीक्षित सर होते, व्याकरणाचार्य दीक्षित सर. तर ते मला म्हणाले धनश्री जा ना तिकडे शिकव. मी म्हटलं अहो सर एवढ्या मोठ्या शाळेत मी कशी काय शिकू, मला काही अनुभव नाही आहे. नाही म्हणे तू जा गं, म्हणे जा शिकव, तुला येईल जा. आणि म्हणून त्यांनी मला पाठवून दिलं आणि माझं तिथे सिलेक्शन झालं. मला तिथे एवढा चांगला अनुभव मिळाला ना त्या शाळेमध्ये की मला सिलॅबस तयार करायला मिळाला. 5वी 6वीचा सिलॅबस तयार केला, कारण आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही दिल्ली बोर्डाची पुस्तकं वापरू शकता, पण काय आहे ना की देवा देवौ देवा हे 5वी 6वीत किती त्या मुलांना काय त्यातनं कळणार आहे. आणि म्हणून सिलॅबस मी तयार केला आणि मला त्या शाळेने एवढा फ्री हँड दिला होता की तुम्हाला जे हवं ते करा. मग माझ्या लक्षात आलं की ही मुलं जर इंग्रजी कार्टून्स हिंदी कार्टून्स बघू शकतात तर संस्कृत कार्टून का बघणार नाहीत. आणि म्हणून मी ॲनिमेशन शिकून घेतलं आमच्या शाळेतल्या बाईंकडनं आणि सगळे धडे ॲनिमेट केले. तुम्ही म्हणाल ते इच्छा पूर्ण करणारी शाळा होती ती, की मी म्हटलं बाई मला असं असं करायचं आहे. बाई म्हणाले गो हेड, जर तू काही चांगलं करतेस तर कर. आणि मग काही धडे काही हे ॲनिमेट केले आणि मुलं इतकी रमली ना, म्हणजे मुलं 5वी 6वीतली मम बॅगम पतती म्हणायचे, मी पूर्ण मार्क द्यायचे हो. अहो 5वीतल्या मुलाला बॅगम लिहिलं म्हणून मार्क कापण्यासारखी किती कठोर लागेल हृदय, ते शक्यच नव्हतं. म्हटलं मम बॅगम पतती उत्तम म्हटलं. आणि मी म्हटलं स्यूत बितं कसं चालेल, स्यूत म्हणजे झोळी, आता ती बॅगच वापरतात ना. आणि म्हटलं प्रवाहीच असली पाहिजे की भाषा. आपण इंग्रजी भाषेने एवढे शब्द स्वीकारू 4 शब्द नवीन, पण नाही चाललं अनेकांना. त्यामुळे मम बॅगम पतती अहम पोलीम खादामी, म्हटलं खादं खा ना, अरे पोळी पोळी आहे. मी उद्या तेच म्हणेन अहम चिप्सम खादा मीच म्हणणार. मी काय अजून मी जोपर्यंत शब्द देत नाही प्रतिशब्द, तोपर्यंत जो उपलब्ध शब्द आहे तोच मी वापरणार आहे. पण मला अनेक मोठ्या मोठ्या मंडळींना उत्तरं द्यावी लागली आणि त्यांना असं वाटलं की मी संस्कृत मुलांचं चुकीचं करते का काय. मी म्हटलं सर मला एवढंच कळतं आहे की त्यांना करता प्रथमेत वापरायचं आणि त्या अनुसार क्रियापद वापरायचं हे कळलं आहे. वास म्हटलं स्ट्रक्चर कळलं आहे त्यांना. उद्या जसजशी त्यांची वोकॅब्युलरी वाढेल तसं करेक्ट शब्द योग्य वाक्य वापरणं हे सहज शक्य होणार आहे. मुळात भाषेचं स्ट्रक्चर कळणं महत्त्वाचं असतं. आपण घरी काय करतो, आई मी जातो असं मुलगी म्हणाली तर आपण काय सांगतो, काय तू काय म्हणायचंस, मी जाते. काय करत असतो आपण, स्ट्रक्चर सांगत असतो त्यांना ना. आणि मी सांगितलं, पण आमच्या बाई चांगल्या होत्या, विजयम रवी, त्या मला म्हणाल्या तू खात्री आहे, तुला स्वतःबद्दल विश्वास आहे ना, विचार करू नको, जे असेल ते आम्ही बघू. हा त्यांनी जो एक माझ्यात विश्वास निर्माण केला, त्याच्यातनं मी अनेक नाटकं लिहिली मुलांसाठी, संस्कृत लिहिली, श्लोक लिहिले, मुलांना म्हणायला सांगितली. त्या शाळेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बाई मला म्हणाल्या आपल्याला सर्व शाळेसाठी मिळून काही एकत्र करता येईल का. तर मी म्हटलं आपल्याकडे PS सिस्टीम आहे, आपण आठवड्याचं एक सुभाषित शिकवूया. आणि रोज सकाळी आठवड्याचं सुभाषित मी PS सिस्टीमवरनं सांगायचे, त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ सांगायचे. आणि संपूर्ण शाळा म्हणजे 1ली ते 10वी ते सुभाषित पाठ करायचे. अशी 32 सुभाषितं, 32 ते 40 सुभाषितं वर्षभरामध्ये मुलांची पाठ झाली. 1ली ते 10वी 5 दिवस एक सुभाषित, 5 दिवस एक सुभाषित. मग आमच्या बाई म्हणाल्या की धनश्री असं नाही चालणार, त्याचं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे, मुलांना किती कळलं आहे तेच आपल्याला समजलं पाहिजे, तू पेपर सेट कर. मी म्हटलं बाई पेपर कसा सेट करणार. बाई म्हटलं प्रत्येक ह्याला वेगळा पेपर आला पाहिजे.
म्हटलं बरोबर आहे, 10वीच्या मुलाला मी जे विचारेन ते पहिलीच्या मुलाला विचारू शकत नाही. आणि म्हणून पहिली दुसरी एक पेपर, दुसरी तिसरी चौथी एक पेपर, असे 6 वेगवेगळे पेपर एकाच सुभाषितांच्या सेटवर सेट केले. आणि त्याचा इतका अफलातून आम्हाला रिझल्ट मिळाला की त्या मुलांची 2 वर्षामध्ये 36-72 सुभाषितं पाठ झालेली होती. आणि त्याचं हे आम्हाला दिसत होतं. याचं कारण कुठे ना कुठेतरी ती मुलं ते वापरायला लागली होती. शेवटी त्याचं ॲप्लिकेशन होणं कुठे ना कुठेतरी. आणि आत्ता म्हटलं निबंधात वापरत आहेत, उद्या जीवनात वापरतील. कारण सुभाषित हे आपल्याला कायम मार्ग देतच किंवा दाखवतच. आजही पटकन आपल्याला जेव्हा असं वेळ आपण उगाचच दौडत असतो, काही उगाचच म्हणजे आरामबिरामसुद्धा नाही असाच, तेव्हा मला ते श्लोक सतत दिसत असतं की काय की जीवनाचा एक क्षण तुम्ही सर्व रत्नैर्न लभ्यते, की सगळी रत्न जरी त्याच्यासाठी मोजलीत ना तरी जीवनाचा एक क्षण तो परत विकत घेता येत नाही. हे सुभाषित दिसलं की कोण झोपेल सांगा मला. त्यामुळे सुभाषितं ही किती मार्गदर्शक असतात. आत्ता ठीक आहे, आत्ता पेपरमध्ये लिहितात, लिहू देत म्हटलं, पण पुन्हा कुठेतरी जाऊन त्याचा त्या विचार करणार आहेत. दृष्टीपूतम यसेत पादम म्हटलं की आपण लगेच सावध होतो. हो, प्रत्येक ठिकाणी आपण डोळे उघडे ठेवूनच पाय ठेवलं पाहिजे. डोळे उघडे ठेवून. आमचे आजोबा म्हणायचं ना की अँटिना कायम ओपन ठेवायचा. आपलं कितीदा असं होतं बघा, समोरनं व्यक्ती येत असते, आपण डोळे उघडे असतात पण इथे रजिस्टर नाही होत. आणि मग आपण म्हणतो अरे तुम्ही होता तो, हे लक्षातच नाही आलं. का? दृष्टीपूतम आपण बघतो पण दृष्टीपूत बघत नाही, डोळे भरून बघत नाहीत. आणि ते डोळे भरून बघणं करा हे सुभाषित सांगतं. त्यामुळे सुभाषित त्या त्या वयामध्ये पाठ होणं हे फार महत्त्वाचं. मी इतकी रमले होते ना शाळेमध्ये. दिशा हा धडा शिकवायचा होता. बाईंना म्हटलं बाई मुलांना बाहेर घेऊन जाऊ खुशाल, वर्गात बसून दिशा कशा दाखवणार. म्हणून मग बाहेर गेलो. मग ही कुठली, ही प्राची, मग ही कुठली, ही पश्चिमा, अवाची, ही दक्षिणा, असं करत करत मुलांनाही मजा येते हो. बाकीचे पिरियड बिचारे आतच असतात. त्यामुळे बाहेर नेलंच पाहिजे ना. आणि आपण नेलं तर मुलांना पुढच्या पिरियडला किती उत्साह येतो. म्हणून पी टीच्या पिरियडला बघा मुलं कशी अशी कधी येतो आहे पी टीचा पिरियड असं झालेलं असायचं. मुलं इतकी हुशार असतात. एक दिवस मी माझ्या वर्गामध्ये एक मुलगा होता, तो कायम बाहेर असायचा. तर मी म्हटलं काय रे तू रोज बाहेर कसा असतोस. तर तो म्हणतो आय एम आउटस्टँडिंग. मी इतकी हसले. म्हटलं किती लहान मूल हे 5वी-6वीतलं, पण कसं त्याला सुचतं. मी म्हटलं ना की काय मुलं बोलत असतील. माझ्या मुलीची गंमत सांगते. माझी जाऊ उल्का नातू, तर ती पेपर वाचायला अमेरिकेला जाणार. आमच्या घरात खूप कौतुक आणि कौतुकास्पदच आहे तिचं सगळं. तर मी अमोल माझ्या मिस्टरांना सांगत होते उल्कानं पेपर वाचायला अमेरिकेला जाते. म्हटलं किती मस्त ना. काय तर अवंतीने विचारलं का त्यांच्या घरी पेपर घेत नाहीत. किती निरागसपणा. आणि हा निरागसपणा त्या मुलांमध्ये मिळतो. त्या आणि खास करून ना हे 5वी-6वीचं वय असतं ना, ती फार गोड मुलं असतात, फार निरागस असतात. त्यामुळे त्यांच्यात मी इतकी रमले होते की मला काही आपण वेगळं करावं असं वाटतच नव्हतं. की हेच सगळं छान चाललं, ह्यांना आपण मस्त संस्कृत शिकूया, या आनंदात मी होते. पण आपल्याला तो माहिती आहे सगळं की इतकी 16 डिव्हिजन्स होत्या माझ्या एकटीकडे. रोज मी घड्याळी 8 तास बोलायचे, कारण त्यांना शिकवायचं होतं. आणि घरी आल्यावर अवंती लहान, त्यामुळे तिला गोष्टी सांगणं, आमचे नातेवाईक चिक्कार, त्यामुळे सतत फोन, मंडळी येणं जाणं. स्त्री असले तरी किती बोलीन. त्यामुळे शेवटी जे व्हायचं ते झालं. माझा आवाज बसला. माझ्या भावाने एक पुस्तक लिहिलं आहे, ॲनिमल फार्म, ही जी जॉर्ज ऑर्वेलची कादंबरी आहे, त्याचं त्यांनी मराठीत भाषांतर केलं आहे, सत्तेची खेळी म्हणून. तर त्याचं प्रकाशन होतं. तो म्हणाला धनश्री तूच कर निवेदन. म्हटलं चालेल. आणि पूर्ण आवाज बसलेला. देवदयानी 1.5 तास फक्त आवाज सुटला. तेव्हा मी काही निवेदन वगैरे करत नव्हते, पण शाळेत बोलत होते. त्यामुळे ते अक्षरशः 1.5 तास तो आवाज सुटला. आणि नंतर तिथे त्याचे मित्र आले होते, डॉक्टर होते. ते म्हणाले तुम्हाला लवकरात लवकर ह्याच्यावर इलाज करायला लागेल. आणि मग माझं ऑपरेशन झालं घशाचं, ते हे घालून वगैरे सगळं. आणि त्यांनी सांगितलं 15 दिवस मौन. म्हटलं ह्या बाकी गोळ्या गिळायला चालतील, शब्द गिळणं किती अवघड आहे. पण ते 15 दिवस मौन. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की नाही, इतकं बोलणं नाही शक्य होतं. आणि म्हणून नाही लाजास्तव मी शाळेतनं राजीनामा दिला. पण
ह्या बाजूला ती वाट सुरू झाली. तर नंतर सांगेन. पण हे दोन अतिशय महत्त्वाचे टप्पे आहेत की मुलांना शिकवत असताना मुलं शिकत असतात, पण त्याहीपेक्षा मला वाटतं आपण जास्त घडत असतो. आपला पुन्हा एकदा अभ्यास होत असतो की त्यांना सोपं करून सांगायचं तर ते कसं सांगितलं गेलं पाहिजे, काय पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मुलांपर्यंत ज्याला पोहोचता आलं ना त्याला जगात कुणाहीपर्यंत पोहोचता येतं. प्रयोगशाळा असते मुलं म्हणजे. त्यामुळे मला खूप आनंद वाटला. आणि आजही मी नर्मदा लयामध्ये जिथे जाते ना लेपाला मुलांना शिकवायला, ती तर आदिवासी ह्याच्यातली मुलं आहेत. काय संस्कृत शिकतात हो, इतक्या आनंदाने शिकतात आणि इतकी तन्मय होऊन आणि इतकी सच्ची आहेत ना ती, की क्षणोक्षणी आपण आपली परीक्षा करत राहतो त्यांच्यावरनं सतत, की काय मुलं आहेत ही, की 5 वाजता उठतात, कुठेही कुरकुर नाही, काही नाही, तुम्ही जे सांगाल ते पाठ करतात. चुकलं तर विचारतात की दीदी ये कैसे लिखना है, हमें बताइए ना. इतक्या प्रेमभरानी, म्हणजे ते सांगतात तिथे जाऊन येणं. मी भारतीताईंना म्हणते, भारतीताई इथे येणं हे म्हणजे काय म्हणू ना, हा आमचा चार्जिंग पॉईंट आहे म्हटलं. इथे आल्यानंतर खूप काही घेऊन जातो आम्ही. म्हणजे खूप मनाचा टवटवीतपणा तर नेतोच, पण त्याहीपेक्षा किती स्वच्छ राहता येतं मनाने, किती निर्मळ असता येतं, काय आहे निर्मलत्वाची पातळी हे पुन्हा एकदा बघता येतं तिथे जाऊन. आणि थोडं का होईना स्वतःला करेक्ट करण्याचा थोडा तरी प्रयत्न करता येतो. त्यामुळे शिकवणं ही खरोखरी आनंदाची गोष्ट आहे, पण मला फार करायला मिळालं नाही. धनश्रीताई, तुमचा जन्म हा कुर्ल्यात झाला आणि कुर्ल्यातून जेव्हा तुम्ही ठाण्यात आलात, तो हा बदल कसा होता? हा तुमच्यासाठी अनपेक्षित होता का? आणि वातावरणातला किंवा एकंदरीतच बदलाबद्दल तुम्ही काय सांगाल, की किती तुम्हाला त्याचा त्रास झाला किंवा नाही झाला? नाही, कुर्ल्यामधलं आमचं जे वातावरण होतं ते बाहेर सगळा मुस्लिम एरिया, आपण तर बघितलंच आहे कुर्ला. पण आमची वाडी जी होती ना, आजही इथे आमच्या मधुराताई जोग आली आहे किंवा सुषमताई आली आहे वाडीतली, तर वाडी आमचा जो भाग होता ना ब्राह्मणवाडी, तो मात्र वेगळा होता. म्हणजे अगदी कोकणातलं एखादं असावं ना तसं, की पत्री आणायला आणि फुलं आणायला मी जेव्हा ठाण्यामध्ये येऊन विकत घ्यायला गेले ना, मला इतकंच असं हे झालं, अगं बाई विकत घ्यायची फुलं, कारण घरात आमच्या तेव्हा एवढी फुलं असायची. पत्री किती गोळा कराव्यात एवढं आमच्या घरामध्ये होतं. पण त्यामुळे एक सुंदर परिसर होता, माणसं खूप छान होती. म्हणजे आमच्याकडे सांगते ना की खूप नंतर गणेशोत्सवामध्ये नृत्यवित्य आलं, तोपर्यंत पाठांतराच्याच स्पर्धा असायच्या. म्हणजे आपण कल्पना करा की काय ह्याच्यामध्ये होतं, कधी वक्तृत्व, कधी कथाकथन, हे. त्यामुळे आमचं हे छान झालं. पण बाहेर काही माहिती नव्हतं, म्हणजे निवेदन काय असतं हे मला माहितीच नव्हतं. कारण मी आमच्याकडे तसे कार्यक्रम व्हायचे नाहीत. नंतर झाले असतील, पण पहिल्यांदा खरंच व्हायचे नाहीत. व्याख्यानच व्हायची. व्याख्यान ते मात्र पुष्कळ ऐकले. आणि आमच्या आईचा शिरस्ताच होता मुळी. ती कुठे कुठे कीर्तनाला घेऊन गेली आहे मला, मुंबईभर. दादरच्या कुठली ती व्याख्यान मला प्रसिद्ध, अमरहिंद, तिथे कायम मला घेऊन जायची. मला विषय कळतोय, तिला त्याच्याशी काही नसायचं. ती मला तिच्याबरोबर घेऊन जायची. कधी कधी कीर्तनाला कीर्तनकार, त्यांचे सहवादक, देव आणि आम्ही, खरोखरी अशी अवस्था असायची. पण तिने सांगितलं नाही, तू आलीच पाहिजेस. आणि तेव्हा ना नाही म्हणायची टापच नव्हती हो, आली पाहिजेस म्हणजे गेलं पाहिजे, इथं विषयच नाही काही. पण आज कळतं की ते गेल्यामुळे किती हे झालं. म्हणजे पालक किती सजग असतात. आणि काही यांच्या मनात नाही की माझ्या मुलीने हे करावं, ते करावं, असं काहीच नाही. तरीसुद्धा हे सगळं केलं. म्हणजे आज कसं असतं, जरा मूल गाताय म्हटलं की कुठला रियालिटी शो आहे हा मनामध्ये येतं. ह्या आधीच्या जनरेशन, तुम्ही तर काही तुमचे पालक तर त्याच्या आधीच्या जनरेशनचे आहेत, हा विचारच मनामध्ये नव्हता. पण त्याला सगळं कळलं पाहिजे, त्याला आलं पाहिजे, त्याला माहिती असलं पाहिजे, हा एक प्रांजळ विचार मनामध्ये होता. त्यामुळे त्या काळात म्हणजे कुर्ल्याला परिस्थिती वेगळी होती ठाण्यापेक्षा निश्चितच, पण तरी तिथे घडणं होत होतं. पण बाहेरचं जग माहिती नव्हतं. आणि मी ठाण्यामध्ये आले आणि गंमत अशी झाली, 97 साली मी ठाण्यामध्ये आले. आमची इकडची 5 पाखाडीतली बिल्डिंग तयार व्हायची होती, त्याला बराच उशीर होत होता. म्हणून मी आमच्या नंडेच्या जागेमध्ये राहत होते. आणि शुभ शकून असा की ती जागा भातखंडे सरांच्या घराच्या बरोबर समोर होती. मी म्हटलं हा शकून आहे.
की मला रोज सर भेटायला लागले, रोज भेटायला लागले. ज्यांना भेटण्यासाठी मी आठवड्यातनं 15 दिवसातनं एकदा येत होते कुर्ल्याहून ठाण्याला, ते मला रोज भेटायला लागले. त्यांचं लक्ष होतं सतत माझ्याकडे. 6-7 महिने माझं तिथे स्थिरस्थावर झाल्यानंतर एक दिवस सर आणि काकू घरी आले. मला म्हणाले, काय चाललं आहे? मी आपलं मूल लहान आहे, अमकं आहे तमकं आहे, संसारी कथा सांगत बसले होते त्यांना. तर ते मला म्हणाले, आता बास म्हणाले, आता अभ्यास करायचा. हे सरांनी सांगितलं. म्हणाले दासबोध वाचायचा. आणि त्यांनी दासबोध माझ्याकडनं आणि म्हणाले, तू वाचतेस का नाही याची खूण? म्हटलं सर, तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही ते पाळणार नाही असं तुम्ही मनातही आणू नका. तुम्ही सांगितलं ना, मग ते होणार. पण ते म्हणाले, नाही, मला त्याची खूण पाहिजे. आणि म्हणून त्यांनी स्वामींतव शरणम मासिक करंदीकरांचं, त्यात माझं नाव टाकलं लेखिका म्हणून. म्हणाले दर महिन्याला तिकडे लेख पाठवायचा. म्हणजे ते बघणार की मी वाचते का नाही, दर महिन्याला नवीन लेख येतो आहे का नाही. पण हा केवढा मोठा शकून होता आणि आधार होता की सर आहेत समोर, काही वाटलं तरी. त्यांनी मला इतकं काही काही गोष्टी अशा छान सांगितल्या. त्या म्हणाले की तुम्ही कधी कधी फार कुरकुर करता की वेळच होत नाही, आम्हीच सगळं सांभाळायचं, अमकं तमकं. म्हणाले मी तुला आता जागा सांगतो कसं तुझं पाठांतर वाढता येईल ते. म्हणे दूध तापायला उभी राहतेस का नाही गॅससमोर, हलतेस का? मी म्हटलं हल्लं की गेलं. आणि ते लबाडच असतं दूध बघा. आपण शेवटपर्यंत उभे असतो, जरा मागे वळलं की जातं की नाही. तर त्याच्यामुळे मला म्हटलं तू उभी राहतेस की नाही? म्हटलं हो. मला म्हणाले 5-7 मिनटं मिळतात, श्लोक पाठ कर. वेळ कसा हे करायचा त्यांनी सांगितलं. रोज झोपण्यापूर्वी एक. आणि सरांची हे असं भातखंडे सरांचं की त्यांनी खरोखरी दर दिवशी स्वतः एक श्लोक पाठ करायचे. म्हणजे तुकाराम महाराजांचं सारखं होतं ते की मी गूळ खाणं आधी बंद केलं आहे का, तर मी दुसऱ्यांना सांगायला योग्य आहे. तर सरांनी खरोखरी ते केलं आहे आमचं, की दर दिवशी ते स्वतः एक श्लोक पाठ करायचे. आणि म्हणून मला म्हणायचं की इथे वेळ आहे, कर पाठ. तिला ह्याच्यात घातलायस ना पाळण्यामध्ये, स्तोत्र म्हण, तुझी पाठ राहिली पाहिजेत, ऋचा म्हण, हे कर. पण म्हणजे सतत तुम्ही त्याच्या संपर्कात राहिलं पाहिजे. आता तेव्हा मलाही माहिती नव्हतं मी हे काही करणार आहे ना, त्यांना त्याची काही हे होती. पण ते कुठेतरी ह्या सगळ्यामध्ये येत राहतं. आणि ठाण्यात आल्यानंतर सर समोर भेटले. ते म्हणाले की तुला मी एक चांगली लायब्ररी दाखवतो, थोडा वेळ का होईना पण रोज तिथं जायचं. आणि म्हणून ते मला प्राच्यविद्येमध्ये घेऊन गेले. तिथे शेंडे सरांची भेट घालून दिली. आणि शेंडे सर भेटल्यानंतर तर खरोखरी एक वेगळं दालन उघडलं त्यांनी माझ्यासाठी. मला म्हणाले हे बघ, हे अमुक, हा धर्मशास्त्राचा, हा ह्याचा विभाग दाखवले. मला म्हणाले तू हवं ते घेऊन ये, मी पुस्तकं तुला देईन. केवढं मोठं दालन उघडलं त्यांनी माझ्यासाठी. आणि कित्येक तास माझे तिथे जायला लागले. त्यामुळे प्राच्यविद्या, आधी भातखंडे सर, त्यांच्यामुळे प्राच्यविद्या, त्यांच्यामुळे शेंडे सर. मी थोडक्यात सांगू का, ठाण्याचं वर्णन मी असं करीन की अमृतानुभवामध्ये एक ओवी आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गुरु हा कोण आहे, तर उपायनं वसंतू. म्हणजे काय, तर प्रत्येकामध्ये फुलण्याची क्षमता ठेवलेलीच आहे, पण फुलण्यासाठी वसंत यावा लागतो. शिष्याला सुद्धा गुरु भेटणं ह्या त्याचा वसंत काळ आहे. तसं मला वाटतं की माझं ठाण्यामध्ये येणं, हे ठाणं माझ्यासाठी वसंत आहे. कारण इथे आल्यानंतर इतके गुरुजन मला भेटले. दीक्षित सर भेटले, भातखंडे सर तर आमचे होतेच, पण मी ठाण्यात त्यांच्यासमोर राहायला आले. आत्ता म्हणजे काही वर्षांमागे मानसी कणेकर ताई भेटल्या, ज्यांनी 20 वर्ष श्रीयंत्राची आणि शंकराचार्यांचं जे त्याच्यावरचं स्तोत्र आहे, भाष्य आहे, त्याची त्यांनी 20 वर्ष साधना केलेली आहे, सौंदर्य लहरीची. श्रीयंत्राची साधना केली आहे, सौंदर्य लहरीची साधना केली आहे. अमृतानुभवाचा एक अप्रतिम ग्रंथ त्यांनी सिद्ध केलेला आहे. आणि ज्यांना उर्दूपासून संस्कृतातल्या मंत्रापर्यंत सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं, अशा मानसीताई भेटल्या. 2-2.5 वर्षच त्यांचा माझा संपर्क आला. पण त्या 2-2.5 वर्षातनं त्यांनी मला त्या अमृतानुभवाकडे म्हणा, ज्ञानेश्वर महाराजांच्या एकंदर साहित्याकडे काय बघावं, कसं बघावं याची एक दृष्टी दिली. मला कितपत जमतं आहे मला माहीत नाही, पण त्यांनी निदान काय बघायचं त्याच्यामध्ये हे शिकवलं. हे मंडळी कशी आपल्याबरोबर येत जातात. ज्ञानेश्वर सिरियल मी जी लिहिली होती त्याच्यामध्ये एक असं दृश्य होतं की मुक्ताबाई आणि चांगदेव भेटलेत. आणि मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज असे सगळे ते कुटुंब, 4 भावंड आणि चांगदेव महाराज असे बोलत आहेत. चांगदेव महाराज म्हणतात, मुक्ते तू आधी का नाही भेटलीस? हां, एवढी वर्ष का जावी लागली, तू आधी का नाही भेटलीस मला? तर त्याच्यावरती मुक्ताबाई म्हणते की मी असं लिहिलं होतं की आपण कोण असतो माहिती आहे चांगदेवा?
आपण रांगोळीतले ठिपके असतो, पण कुठला ठिपका कुठल्या वेळेला जोडायचा हे मात्र तो ठरवत असतो. आणि तसंच घडतं बघा की ही मंडळी त्या त्या वेळेला आपल्यासमोर येत राहतात आणि मग आपल्या लक्षात येतं तीच योग्य वेळ आहे. मास्टर विल ॲपियर वेन द डिसायपल इज रेडी. शिष्य तयार असेल तरच गुरु भेटतो, तरच ती व्यक्ती आपल्यासमोर येते. आदित्य ओक आणि मी एकदा बडोद्याहून कार्यक्रम करून येत होतो आणि आमच्यासमोर एक माणूस उर्दू पेपर वाचत बसला होता आणि आदित्य असं नजर टाकून वाचल्यासारखं करत होता असं मला वाटत होतं. तर मी म्हटलं, आदित्य तू खरंच वाचतोयस? हो म्हणाला, हे बघ इनकिलाब. मी म्हटलं अच्छा, अरे वा. आणि मी म्हटलं मी कुर्ल्यात राहिली आहे, मी हे सगळं माझ्या नजरेत आहे, पण मला हे वाचता येत नाही, मला याचा अर्थ कळत नाही. मग तुम्हाला तुला शिकायचं आहे का? हो म्हटलं शिकायचं आहे. आनंद कुलकर्णी भेटले, सकाळी पौरोहित्य करतात आणि संध्याकाळी उर्दू. ते मला म्हणाले मी शिकवत नाही. मी म्हटलं बरं, मग तुम्हाला जे करायचं ते करा माझं म्हटलं. मग त्यांच्याकडे गेले आणि खरं सांगते आपल्याला 30 दिवससुद्धा आम्ही समोरासमोर बसलो नाही. त्यांनी मला उर्दूतले काय म्हणू त्याला अक्षरं ते म्हणाले नका पडू हो त्याच्यामध्ये, ते पूर्ण काढतात आणि अर्धच लिहितात. मी म्हटलं मग कसं शिकायचं? ते म्हटलं काही नाही, तुम्हाला येत जाईल, तुम्ही ऐका फक्त. असं काय त्यांनी जादू केली मला अजूनही कळलेलं नाही आहे. आणि कसं असतं बघा की मी आदित्यकडे इच्छा व्यक्त काय करावी की मला शिकायचं आहे. इतकी वर्ष कुर्ल्यात होते तेव्हा नाही आलं मनात, तिथे तर कोण कोण भेटले असते, पण तेव्हा मनात आलं नाही, ते आत्ता मनात आलं. मनात आल्यानंतर सहज व्यक्त आपण करावं. आदित्य म्हणतो ह्यांच्याकडे जा, ते म्हणाले मी शिकवत नाही. मी म्हटलं बघा काय करायचं ते हो म्हणतात आणि सुरुवात होते. आणि त्याच दरम्यान मला कुवेतमधनं फोन यावा, कुठला ठिपका कुठल्या वेळेला कुठे जोडायचा. आणि मी पण अशी बिंदास मी म्हटलं हो करीन कार्यक्रम. मला इतकं आश्चर्य वाटतं की कुठनं एनर्जी आली आपल्याला, कुठून येतोय हा कॉन्फिडन्स. तुम्ही हल्ली म्हणता ना मुलं तसं की कुठून येतोय हा कॉन्फिडन्स, तसं मी हो म्हटलं. तो कॉन्फिडन्स याला तेच होते मागे, आनंद कुलकर्णीच होते. मी म्हटलं सर मी असा कार्यक्रम घेतला आहे. हाँ जाइए आप, वहाँ क्या होगा, करके आएगी, अच्छा करेंगे आप. म्हणून त्यांनी मला तिथं जा म्हटलं. मी त्यांना जे काही थोडं बहुत लिहिलेलं त्यांना वाचून दाखवलं. पण तो एक ना आधार असतो मागे, ते गदिमांचे शब्द आहेत ना की अदृश्य हात, तो कळत नाही पण तो असतो. आणि तसं त्यांचं पाठीशी असणं होतं. आणि गंमत म्हणजे एक दिवस ते मला म्हणाले की आपल्याला उर्दू कबिल्यामध्ये परीक्षक म्हणून जायचं. म्हटलं काय, हे सगळे शब्दच मला इतके कबिला बिबिला म्हटल्यावर मला तर काय आधी कळेच ना की ते काय असणार आहे नेमकं. तर म्हणे उर्दू कबिलात आपल्याला परीक्षक म्हणून जायचं आहे. मग आम्ही गेलो, अखिल कौमी काहीतरी होतं ते, तर त्याच्यामध्ये परीक्षक म्हणून गेले. मग एक दिवस मला म्हणाले की आज मोकळ्या आहात का? म्हटलं हो मोकळी आहे. तर म्हणाले चला गाडी काढा आपण जाऊया. म्हटलं कुठे? भेंडी बाजार. तर मग भेंडी बाजारला घेऊन गेले. एक दिवस रात्री म्हणाले आज आपण किताबवाल्याकडे जाऊया. मग तिथे जाऊन पुस्तकं मिळवली. एक दिवस त्यांनी ह्याला फोन केला, युनिव्हर्सिटी ज्याच्यामध्ये उर्दूचं हे आहे, मी तर नाव अलीगड युनिव्हर्सिटीमध्ये, की असं आहे तर तुम्हाला ते पुस्तक आम्हाला पाठवता येईल का, माझ्या शागिर्दला हवं आहे. मी म्हटलं सर माझी अजून एवढी नाही हो झेप, म्हटलं तुम्ही काय मागू बिगू नका, म्हटलं मला माझ्या गतीने जाऊ द्या. पण म्हणजे काय त्यांचा उत्साह, त्या उत्साहाने आपण ना जरी थकलो असलो किंवा कंटाळलो असलो तरी ह्यांचा उत्साह आपल्याला थकू देत नाही. की सर माझ्यासाठी किताबखान्यात येतात म्हटल्यानंतर काही बोलणंच शक्य नसतं. आणि 2 वर्षामागे मी म्हटलं की ते ऐकणारच नाहीत मी जर त्यांचा काही सत्कार वित्कार करायचा घाट घातला तर, म्हणून मी दुसऱ्यांच्या करवी कार्यक्रम आयोजित केला आणि पार्ल्याला त्यांचा सत्कार केला. ते फक्त एक वाक्य बोलले बस. काय बोलायचं या माणसाला, फक्त एक वाक्य, बाकी काही नाही. ते म्हणाले की माझं याच्यात काही नाही, त्यांनी ते शिकले हे म्हणाले. ते मला इतकी गंमत वाटली की काय म्हणजे ही कशी आहेत ही माणसं, काय वर्णन करायचं ह्या माणसांचं. सकाळी पौरोहित्य करतात, संध्याकाळी असं, मग फारसी उत्तम, अरेबिक उत्तम, लिहितात वाचतात बोलतात. थक्क होतो आपण. आणि ही सगळी मंडळी ठाण्यात भेटली, म्हणून ठाणं हे वसंत आहे. धनश्री, या सगळ्यामधून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवेदन
कार्यक्रमांचं, गाण्याच्या कार्यक्रमांचं, हा सगळा प्रवास नेमका कुठे सुरू झाला आणि कोणामुळे सुरू झाला? कारण आजपर्यंत इतके सगळे कार्यक्रम तुम्ही केलेले आहेत, करणार आहात, करत आहात, तो हा नेमका प्रवास कुठे, कोणत्या दिवशी, कसा सुरू झाला? मला वाटतं ते बऱ्याचदा सांगितलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. थोडक्यात फक्त सांगते की आवाज माझा बसला होता म्हणून मी तो आवाज परत मिळवण्यासाठी म्हणून बरेच कोर्सेस केले. त्यात एक डबिंगचा कोर्स केला आणि तेव्हा त्या मुख्य अतिथींना यायला उशीर झाला म्हणून आम्हाला प्रत्येकाला एक एक गाणं बिणं म्हणायला सांगितलं. मी म्हटलं त्यावेळेला, त्यांना ते गाणं आवडलं. इथे सुबोध गोखले राहायचा ठाण्यामध्ये, तर त्यांनी मला एक दिवस विचारलं, तू येशील का कार्यक्रमाला? मी म्हटलं मला वाटलं की कार्यक्रमाला बोलवतो आहे म्हणजे बघायला. म्हटलं हो येईन ना. मग म्हणाला बोल. मी म्हटलं अरे मला माहितीच नाही आहे, म्हटलं मला काय निवेदनात बोलायचं असतं काहीच माहिती नाही आहे. तो म्हणाला अगं बोल गं, तुला जे आवडेल ते बोल. हे एक इतकं छान झालं की मला माहितीच नसताना मी त्याच्यात शिरले. त्याच्यामुळे काय असतं हे माहितीच नव्हतं, त्याच्यामुळे मला जे वाटेल तेवढंच बोलते. त्यामुळे किस्से कधीच सांगितले गेले नाहीत, कारण मला खरंच माहिती नव्हतं. त्याच्यामध्ये मी टाळले नाही, खरं सांगते मला माहितीच नव्हतं. काय वाचायचं असतं निवेदनासाठी हे सुद्धा मला माहिती नव्हतं. पण मला तेव्हा एक लक्षात आलं की त्या गाण्याला आपण काय बघतो हेच महत्त्वाचं असतं. त्या गाण्याकडे मी काय दृष्टीतनं बघते, आज मला ते गाणं कसं दिसतं हे बोलणं मला वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. किस्से असतातच, किस्से सगळ्यांनाच माहिती असतात. आणि सगळ्यात माझे किस्से कुठे बंद झाले सांगू का? एखाद दोन जे काही सांगत असेल मी ते श्रीधर फडक्यांबरोबर निवेदन करायला लागल्यावर मला अचानक फोन आला गणपतीच्या दिवशी की मी श्रीधर फडके बोलतो आहे, तुम्ही उद्या निवेदनाला या. बापरे. मी म्हटलं का हो? तर म्हणजे मी खरोखरी त्यांना का हो हा प्रश्न विचारला. तर ते म्हणाले नाही भाऊंना बरं नाही आहे, मला विनायक जोशींनी तुमचा नंबर दिला आहे, तुम्ही या. मी हो म्हटलं आणि मग घरच्यांना विचारलं की मला त्यांनी बोलवलं आहे, मी जाऊ ना, गणपती आहेत घरी. सगळे म्हणाले जा होईल, संध्याकाळचा आहे ना कार्यक्रम, जा. मग मी त्यांना परत फोन केला, म्हटलं मला गाणी सांगता का? हो, आणि मी आत्ता ना इथे आशाबाईंचं रेकॉर्डिंग करतो आहे, तर मी तुम्हाला 2 गाणी सांगतो आणि आता मला फोन नका करू. म्हटलं ओके. मग त्यांनी 2 गाणी सांगितली. म्हणाले उद्या सकाळी फोन करा. त्यांनी फोन उचलला नाही. मग पुन्हा मध्ये एकदा फोन आला, मला म्हणाले 1 तास आधी पोचा, आपण गाण्यांविषयी बोलूया. म्हटलं बरं. मी इथून निघाले, सोमण बिल्डिंग गिरगाव तिथं कार्यक्रम होता आणि मी निघाले. लालबागचा राजा, मी खरं रेल्वेनीच जाणारी बाई, पण आमच्याबरोबर एक वादक होता, तो मला ताई चल मी गाडी काढणार आहे. लालबागच्या राजाला एवढं ट्रॅफिक की सोमण बिल्डिंगमध्ये मी गेल्यावर ते स्टेजवर बसले होते आणि ते मला रागाने विचारलं त्यांनी, धनश्री का या लवकर, तर कारण वेळ पाळणार आहे ते. आणि अक्षरशः मी धावत पळत जाऊन बसले, माझ्याकडे काही नाही, दुसरं काहीच नाही म्हणजे, आणि फक्त 2 गाणी. तर मी बाकीच्यांना वादकांना विचारलं, त्यांनी लिस्ट दिली आहे का? म्हणे काही नाही आहे. तर मी म्हटलं 2 गाणी तर बोलू, म्हटलं बघू पुढे जे होईल ते. मग 2 गाण्यांवर जे काय पहिलं सुचलं, जे काही तयारी केली होती ते बोलले आणि मग इकडे बघायचं, मग ते मला गाणं सांगायचं, त्याच्यावर बोलायचं. म्हणजे उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी कधीही भाग घ्यायला माझी इच्छा नसायची, आईने मला डाऊनटाऊन पाठवलेलं असायचं. त्याचा हा उपयोग की त्यांना विचारायचं, मग ते सांगायचे की धुंद एकांत हा. या 1 दिवसात मी एक काम केलं होतं मात्र, त्यांची आणि बाबूजींच्या प्रत्येक गाण्याची कुंडली माझ्याकडे इथे रेडी होती की धुंदी कळ्यांना गाणं, चित्रपट, मग हे कुठलं, त्याचं साल काय, त्याच्यात कोणी कोणी कामं केलेत, त्याच्यामध्ये काही पुरस्कार आहेत का, हे मात्र मी अख्खी रात्र जागून केलं. कारण माझ्या हाताला फक्त 2 गाणी होती. म्हटलं काही नाही तर निदान ह्या अंगाने बोलू, कारण मी काय बाबूजी आणि गदिमांचे किस्से तोंडपाठ असून उपयोग काय, ते तिथे असताना मी बाबूजींचे किस्से सांगायचे, मी गदिमांचे किस्से सांगायचे, ह्या अयोग्य आहे. त्यामुळे ती वाट माझ्यासाठी बंद झाली होती. म्हणून रात्रभर बसून अक्षरशः ती लिस्ट मला किती वर्ष उपयोगाला आली असेल हे तुम्ही समजू शकता की सगळं म्हणजे श्रीधरजींची सगळी गाणी, बाबूजींची आत्तापर्यंतची सगळी गाणी, ह्या सगळ्याची कुंडली माझ्याकडे फुलस्केपवरती लिहिलेली होती. म्हटलं काही नाही आधाराला तर हे मिळेल. म्हणजे सावरकर प्रत्येक क्षणी आठवतात. प्रतिकूल ते घडेल हे म्हणून जेव्हा आपण तयारी करतो ना, तेव्हा मला वाटतं आपल्याकडे एक बरंच काही जमा होतं. ते त्याचं हे उत्तम उदाहरण असं मला वाटतं. आणि गंमत म्हणजे मोदक करताना आम्ही एकमेकांना, माझी तोंडी परीक्षा, इकडनं माझे दीर
माझ्या जाऊबाई अमोल, हां मग हेच सांग. मग मी तोंडी परीक्षा मोदक करता करता की हां ही 1972चं गाणं आहे, हे 1970चं गाणं आहे. त्यामुळे तो एक आमच्यासाठी अभ्यास म्हणण्यापेक्षा तो एक छान खेळ झाला होता, पण त्याचा उपयोग झाला. त्याच्या पुढची गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की हे सगळं असं आमचं चालू होतं आणि कार्यक्रम संपत आला आणि शेवटच्या गाण्याच्या आधी ते थांबले आणि ते म्हणाले की तुम्ही ज्यांना इतक्या सुंदर टाळ्या देत आहे, इतका छान उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे, त्या धनश्रींना मी अजून गाणी दिलेली नाहीत. मी म्हणते की हा किती मोठेपणा आहे. एका प्रतिथ यश शिखरावरती प्रसिद्धीच्या असणाऱ्या माणसांनी आपल्या सहकलाकारासाठी, म्हणजे ज्याचा आपली परिचयसुद्धा नाही, अशा व्यक्तीसाठी इतकं ओपनली हे सांगणं हे खूप अवघड आहे. समोरच्याला पटकन दाद देणंसुद्धा अवघड आहे आजकाल. आणि अशा काळामध्ये ते जेव्हा हे सांगतात ना, तेव्हा समोरच्यांचं माझ्याकडे बघण्याचा हे कुठे जातो. म्हणजे त्या क्षणी मला असं झालं की कसं वागावं हे शिकले मी या मंडळींकडनं. आणि त्याच्यानंतर श्रीधरजींच्या ह्या एका कार्यक्रमाने मला महाराष्ट्रभर जाण्याची संधी दिली. आणि मग ते त्यांना विश्वास वाटायला लागला. मग म्हणाले चल आज आपण ना जोग काकांना भेटून येऊ. मग कधी जोग काकांकडे, कधी माडगुळकरांच्या घरी, कधी वीणाताई चिटको म्हणजे ते मास्टर कृष्णरावांच्या त्यांच्याकडे. म्हणजे ते मला घेऊन जात गेले आणि मोठी मोठी माणसं भेटायला लागली, त्यांचे आशीर्वाद मिळायला लागले. म्हणजे काय म्हणतात ना, हा एक मार्ग होता आणि तो त्यांनी इतक्या खुल्या दिलानी हे केलं. आत्तासुद्धा मी नंतर जेव्हा व्याख्यानाकडे वळले, मला निवेदनातनं व्याख्यानाकडे वळायला नाही नाही मला जमत आहे, जरा अवघड जात आहे असं सांगून बाहेर पडायला 1 वर्ष गेलं. मनात विचार आल्यानंतर तिथनं प्रत्यक्ष पूर्ण व्याख्यानाकडे येण्यासाठी मला 1 वर्ष गेलं. मी श्रीधरजींना सांगितलं, पण ही सगळी इतकी मोठी माणसं आहेत की ते म्हणाले हरकत नाही, तुला जर असं वाटत असेल ना काही हरकत नाही, पण मला एक प्रॉमिस तू कर. श्रीधरजी मला म्हणाले की वर्षातनं 1 गीतरामायणाचा कार्यक्रम तू माझ्याबरोबर करायचास आणि ते बाबूजींसाठी करायचंस, नाही म्हणू नकोस. मला इतका आनंद झाला ना की त्याच्यामुळे ह्या सगळ्यांच्या बरोबर काम करायला मिळालं, ज्यांना आपण असं बघत होतो. यशवंत देवांच्या बाजूला बसून त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या आणि ते मला फोन करून बोलवायचे. मला म्हणाले काय हो बाई, दादरला येत नाही का हल्ली तुम्ही? म्हटलं येईन. आणि एक दिवस त्यांचा एक कार्यक्रम होता, त्यांना 86 वर्ष पूर्ण झाली म्हणून, देवघर असं त्याचं नाव, पार्ल्याच्या ग्राउंडवर होता. आणि तो कार्यक्रम अतिशय छान झाला. सगळी स्टॉलवर्ड्स समोर होते, सगळे त्या क्षेत्रातले मोठी माणसं समोर होती. मला दुसऱ्या दिवशी देवकाकांनी बोलवून घेतलं आणि मी गेल्यानंतर ते मला थांब आणि म्हणून त्यांनी एक मोसंबं आणलं आणि त्यांनी मला ते भरवलं. मला म्हणाले की मला तुझं कौतुक दुसऱ्या कुठल्या शब्दात करता येणार नाही, मी फक्त तुला ही माझी कृती ह्याच्यातनंच तू काय ते समजून जा. ही मोठी माणसं. एकदा मी गेले तर मला म्हणाले जरा थांब मी जरा झब्बा बदलून येतो. मी म्हटलं बाहेर जायचं आहे का सर, मी येते तुमच्याबरोबर. नाही म्हणाले, मी आलो आणि ते हिरवा झब्बा घालून आले. तर मी म्हटलं काय तुम्हाला जायचं कुठे? नाही म्हणे मी आता घरातच आहे. म्हटलं मग झब्बा का बदलला? तर म्हणे अगं तू हिरवी साडी नेसलेस. अरे मी म्हटलं आम्ही कंटाळा करतो पटापट कपडे बदलून पटकन खाली उतरायचं, तर ऐक गं बाई असं होतं आम्हाला. आणि वयाच्या 87व्या वर्षी हा उत्साह त्यांचा. निघताना मला म्हणाले अगं काय आहे, माझा एकपात्री प्रयोग असतो ना, त्यामुळे मीच प्रवेश बदलतो आणि मीच वेशभूषा करतो. मला इतकं निघताना म्हणजे इतकं पाय माझे जड झालेले की थोडा वेळ थांबावं, पण म्हटलं ते त्यांनी स्वीकारलं आहे, मी अस्वस्थ होऊन काय. आणि गंमत अशी झाली की मी त्यांच्याकडे गेले होते तर ते बोलत होतो आणि मला म्हणाले ते कपाट उघड, मी तुला काहीतरी देतो. कपाट उघडलं आणि त्या क्षणी अतिशय सुंदर लावलेल्या कपाटातनं 2 पुस्तकं आपसूक खाली पडली. तर मला म्हणाले हा तुला प्रसाद आहे, ती पुस्तकं कितीही महत्त्वाची असली तरी आज मी ती माझ्या घरात ठेवणार नाही. आणि त्याच्यात एक ज्ञानेश्वरी होती आणि एक मला वाटतं तत्त्वज्ञानापर एक हिंदी इंग्रजी असं पुस्तक होतं. मला म्हणाले हे तुझी आज, कारण इतक्या चांगल्या लावलेल्या कपाटामधनं ही पुस्तकं का पडावीत खाली? म्हटलं मला माहिती नाही सर, ती 2 पुस्तकं खाली पडली. काय ही मोठी माणसं असतात हो. म्हणजे ना त्यांच्यासमोर बोलायला मिळणं हेच माझं भाग्य वाटलं मला, की आपण ज्यांना असं बघितलं आहे. पाडगावकर सरांना घरी घेऊन जाऊन त्यांना घेऊन यायचं कार्यक्रमाला, ही जबाबदारी नसायची, तो आनंद असायचा. त्यांना मी म्हटलं सर मला प्लीज सांभाळून घ्या,
त्यांनी त्याच्यावर 2 ओळी केल्या आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं. एकदा आम्ही जबलपूरला गेलो होतो आणि मी म्हटलं हे इतकं यांच्याकडे आपण काहीतरी यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आणि म्हणून रॉबर्ट फ्रॉस्टच्या कविता तेव्हा मी वाचत होते, तर त्याच्यामध्ये द रोड नॉट टेकन म्हणून त्यांची कविता आहे. तर मी त्यांना म्हटलं की अनिलांच्या ज्या 2 वाटा कविता आहे ती ह्याच्यावरनं आली का हो सर? म्हणजे मला माहिती होतं की असं कदाचित त्याच्यात साधर्म्य नसेल, पण म्हटलं ह्यांना बोलतं कसं करायचं. तासभर त्यांनी कॉलेजमध्ये शिकवावं ना, तसं रॉबर्ट फ्रॉस्ट, अनिल आणि त्या काळातले सगळे किंवा एकंदर रोमॅन्टिसिझम ह्या विषयावर ते बोलले तासभर. तेव्हा आपल्या मोबाईलमध्ये एवढी सोय नव्हती की रेकॉर्डिंगचं बटन. काय आनंद आहे हा, कुठून मिळणार आहे आनंद? काहीही केलं तरी हा आनंद मिळणार नाही, हे ते क्षण आहेत. आणि हे सगळं ह्या निवेदन कलेतनं मिळालं आहे, किंबहुना काय माहिती ते घडत गेलं आणि ही मंडळी त्यांच्याजवळ जाता आलं. आनंद मोडक सर, मी त्यांना म्हटलं सर मला पत्ता द्या. म्हणे पत्ता देणार नाही. म्हटलं मग मी पोचू कशी तुमच्या घरी? तर मला म्हणाले तुझी बस कुठे येणार आहे? म्हटलं वनाजला येणार आहे. बरं म्हणाले कुठली बस आहे? अमका अमका आहे. तो माणूस तिथे अर्धा तास आधी गाडी घेऊन उभा होता. कोण होता पण? असं मला क्षणोक्षणी प्रश्न पडला की किती मोठी माणसं आहेत ही, ज्यांचा माझा कधी परिचय नाही. किती प्रेमाने वागवावं आपल्या सहकलाकाराला. आम्ही प्लॅन असा केला होता, मोडक सर होते, रवींद्र साठे, आणि तो आमचा म्हणजे मोडक सरांचा शेवटचा कार्यक्रम त्याच्या पुढच्या आठवड्यात गेले ते. त्यामुळे आनंद मोडक पुढच्या किंवा 2 आठवड्यांमध्ये आनंद मोडक, रवींद्र साठे, नाधो महानूर आणि मी, आमच्या चौघांचा एक सुंदर कार्यक्रम सोलापूरला होता. तर असं ठरलं होतं की एक दिवस आधी जायचं, अक्कलकोटला जायचं आणि मग दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला यायचं. पण माझ्या सासूबाई बऱ्याच आजारी होत्या, त्यामुळे मी सरांना म्हटलं की सर मी पोचते, मी कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत पोचते, मला आदल्या दिवशी काही निघता येणार नाही. ठीक आहे म्हणाले. मी गेले ह्याच्यावर, त्यांना कळलं की मी आले आहे म्हणून. ते लगेच माझ्या रूममध्ये आले, हातामध्ये काहीतरी होतं. मला म्हणाले हे घे. मी बघितलं तर इतकी सुंदर स्वामींची मूर्ती आमच्या घरी आहे. ती इतकी सुंदर मूर्ती, मला अक्षरशः डोळ्यातनं पाणी व्हायला. मी म्हटलं सर हे काय? अगं म्हणे आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं, तुला नाही बघता आलं ना म्हणून मूर्तीच घेऊन आलो. किती प्रेम! म्हणजे मला असं वाटतं ना की खरोखरी की किती शिकण्यासारखं आहे माणसाकडनं. अहो नुसत्या समोरच्याशी 4 शब्द प्रेमाने बोलणंसुद्धा आजकाल शिकायला लागणार आहे. पण ही माणसं एवढी मोठी होऊन, किंबहुना मोठी आहेत म्हणूनच त्यांना कुठलाही त्यांच्यामध्ये काय म्हणू ना, पडदा नाही, मुखवटा नाही, जे आहे ते असं आहे. काय त्यांना आवश्यकता होती सांगा मला, की एवढी ती मूर्ती माझ्या हातामध्ये आणून देणं. देवकीताईंबरोबर मी एकदा नागपूरला गेले होते. मोठी माणसं म्हणजे काय मोठं असतं सांगते की देवकीताईंबरोबर मी एका कार्यक्रमाला नागपूरला गेले होते पहिल्यांदाच, आणि आम्ही दोघीच मुंबईतनं गेलेलो. मी त्यांना पहिल्यांदाच भेटत होते. तोपर्यंत त्यांचं ते सारेगममधलं आपण पाहत होतो की त्या किती शिस्तीच्या आहेत. त्या सगळ्याचं वलय घेऊन मी गेले होते. त्यामुळे मला खूप धडधडत होतं. मी अगदी जेमतेम एक वाक्य बोलत होते त्यांच्याशी. नाही तर मला म्हणायचं की हा जरा स्वर ना, म्हटलं आपण बेतानीच बोललेलं बरं म्हणून. पण नंतर छान आमच्या गप्पा रंगल्या. मग त्यांनी मला किती काय धडे दिले की कसं वागावं, आपण आप कसा राखून घ्यावा, समोरच्याला म्हणजे आपलाही हे टिकवावा आणि त्याचाही मान कसा राखावा. किती गोष्टी मला त्या एका रात्री देवकीताईंनी सांगितल्या. सकाळी मी तशीच निघाले. मला म्हटलं, मी खाली उतरले होते, म्हटलं गाडीवाला आला तर मी तुम्हाला कळवते, तुम्ही मग उतरा, आधी उतरू नका म्हटलं. मी खाली गेले तर मला फोन केला. मला म्हणाले जरा 2 मिनटं वर ये. मी पुन्हा 4थ्या मजल्यावरच्या त्यांच्या रूममध्ये गेले. म्हटलं काय हो? मला म्हणाले नाही तू बस. त्यांनी मला 1 केळं, 4 बदाम आणि 2 खारका दिल्या. मला म्हणाले कधी उपाशी पोटी जायचं नाही कार्यक्रमाला, कधीही जायचं नाही म्हणे, तुझं तू काहीतरी बरोबर घे. आणि काय म्हणजे त्यांनी खाल्लं, एखादं म्हणाला असं जाऊ देते तर उतरलं ना खाली बघेल मग ते, तसं त्यांनी केलं नाही. म्हणजे किती विचार सहकलाकाराचा. तेव्हा लक्षात येतं की अरे काही क्षणांपुरते आम्ही एकत्र आलेलो असतो त्यावेळेला. तेव्हा आमची मंडळी आमचं हे म्हणत असलो तरी आम्हाला माहिती असतं पुढच्या क्षणी डिस्पर्स होणार होत आम्ही सगळे. कोण कुठे असेल पुढच्या क्षणी माहिती नसतं. काही क्षणांसाठी तो संच एकत्र आलेला असतो, पण त्या काही क्षणांमध्ये काहीतरी चांगलं घडवण्यासाठी हे बंध होणं फार गरजेचं असतं. हे बंध एकमेकात निर्माण होणं महत्त्वाचं असतं. तो कार्यक्रम मॅटर करत असतोच, पण त्याही पलीकडे जेव्हा हे खरं असतं ना, तेव्हा तो सगळ्याचा परिणाम तिथपर्यंत पोचत असतो असं मला वाटतं.
त्याच्यामुळे हे खूप म्हणजे खूप किस्से आहेत. मी थांबते, पण असे अनेक अनेक मंडळींकडनं खूप काही शिकायला मिळते. काय म्हणू, पूर्ण नाहीच आहे, किती किती गोष्टी. कीर्तिताईंबरोबर 3.5 तास कीर्तिताई आणि दीप्तिताई माझ्याशी बोलत होत्या. कीर्ती ते हे करून दाखव ना तिला, की लगेच कीर्तिताई उठल्या. कीर्ती ते स्वयंवरातलं म्हण ना, ते नाही संवादासकट घे. दीप्तिताई सांगायच्या, कीर्तिताई आतनं एंट्री घ्यायच्या. आपण रघुनाथ दादा त्यांना भेटलाच, अनेकदा भेटलेत कीर्तिताईंना आणि ह्यांना. अक्षरशः 3.5 तास त्यांच्या घरी. मला म्हटलं आता काही नाही, आता घरी जायचं नाही, आता मी भाकरी थापते, जेवून जा. कीर्तिताई ज्यांना आपण ती भामिनी बघितली आहे, ती रुक्मिणी बघितली आहे, त्या कीर्तिताई आपल्यासाठी भाकरी थापतायत. ती भाकरी कीर्तिताईंची नसते, ती रुक्मिणीची भाकरी असते असं मला वाटतं. काय अमृताचा स्वाद असेल, शब्दातीत मांडूच शकत नाही आपण. आणि पुन्हा निघताना थांब ग, कीर्ती तिला 2 लाडू दे डब्यात. म्हणजे आईकडनं निघावं तसं ह्या मंडळींनी हे केलं. म्हणजे लहान मोठं ना, ही जी मोठी मंडळी आहेत ना, हे तुम्ही वय लहान आहे का, तुमची कारकिर्दी काय, काहीही बघत नाहीत. त्यांना दिसत असतो तो तुमचा माणूसपणा आणि तुम्ही खरं काम करताय का नाही एवढं मात्र ते तपासत असतात. आणि त्या एकदा तुम्ही टिकमार्क तुमच्यावरती झाली की खरोखरी यांची कृपाच होते असं मी म्हणते. कृपा हाच शब्द आहे, नाहीतर हे होत नाही. आनंद माडगुळकर मला म्हणाले, या ना एकदा घरी, तुम्हाला आमचे अण्णा बसायचे, म्हणजे गदिमा बसायचे, ती खुर्ची दाखवतो, निळा कोच. आणि मग त्यांनी त्यांच्या संपूर्ण घराचं मला दाखवलं. इथे यांना ते गाणं सुचलं, इथे असे बसले होते बरं का. मी अशी म्हटलं काय हे कसं सगळं आपण लक्षात ठेवायचं. त्या बोरकरांचं वाक्य आठवतं अशा वेळेला मला. मी घरी येऊन ना खूप हे सगळं शब्दात बांधण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक वेळेला मी थांबते, मला नाही जमत. मला सुभाष जोशी नेहमी म्हणतात तू लिहून ठेव, पण मी खरंच सांगते, मी लिहायला बसले ना की मला नाहीच लिहिता येत. मला असं वाटतं की जे अनुभवलं ते शब्दात पकडताच येत नाही आपल्याला. मी बोरकर म्हणतात ना की प्रत्येक क्षणाचा एक मध असतो आणि तो त्या क्षणीच चाखावा लागतो. त्याची चव काय होती हे दुसऱ्याला सांगण्याच्या भंडात पडू नका. तुम्ही अनुभवलात ना, आनंदी राहा. मला खूप जण म्हणतात तुम्ही लिहा ना फेसबुकवर. अरे म्हटलं, मला जोपर्यंत मला मजाच येत नाही की मला जे अनुभवलं आहे मी ते मी लिहूच शकत नाही, तोपर्यंत मी काय, मला त्याच्यामध्ये आनंद मिळणार आहे. जे उत्स्फूर्त आलं तर ते लिहिलं जातंच 100%. पण हे क्षण कसे पकडायचे हातात, म्हणून फार अवघड आहे. पण एकंदर ही अशी सगळी वाटचाल आहे. असा मी एक समारोप करते. आत्ता धनश्रीताई देवकीताईंबद्दल बोलल्या. मला एक अगदीच रिसेंटली घडलेला किस्सा खरंच आवर्जून सांगावासा वाटतो. मे महिन्यात एका कार्यक्रमासाठी मी देवकीताईंना फोन केला होता की ताई असा असा ठाण्यामध्ये कार्यक्रम करायचा आहे आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला यावं अशी आमची इच्छा आहे, तुमचा गाण्याचा कार्यक्रम आम्हाला ठेवायचा आहे. असं मी सगळं त्यांना कार्यक्रमाबद्दल सांगितलं. कार्यक्रमाला म्हटलं आपण सगळ्या रसिकांना हा पाहता यावा म्हणून फक्त 100 रुपये आपण तिकीट कार्यक्रमाचं ठेवणार आहोत. तर त्याच्यावर त्यांचा पहिला प्रश्न मला होता, अहो मग तुम्हाला काय मिळणार याच्यातून. म्हणजे आज त्यांना काहीच गरज नाही आहे हे मला विचारायची की तुम्हाला काय मिळणार त्याच्यातून. पण हा म्हणजे मी हे सांगितलं त्यांचा पहिला प्रश्न हा होता. त्यामुळे खरंच तुम्ही म्हणाल तसं की ही माणसं मोठी काय आहेत तर यासाठी आहेत. धनश्रीताई, मगाशी तुम्ही किस्स्यांबद्दल म्हणालात की बरेच किस्से आहेत पण ते तुम्ही आता सांगत नाहीत. पण कार्यक्रमामध्ये स्टेजवरच इतके किस्से अनेक वेळेला घडत असतात की त्यातले काही 1-2 किस्से आम्हाला नक्की ऐकायला आवडतील. म्हणजे मला आठवतोय झटकन तो किस्सा सांगते. सहयोगला अगदी सुरुवातीचा काळ, मी सहयोगला निवेदन करत होते आणि आमचा एक लहान असा ग्रुप होता. नुकताच तयार झालेले सगळे. तर तसं चालू होतं आणि माझ्याकडे तेव्हा लिस्ट वगैरे होती व्यवस्थित, कारण आम्ही सगळेच नवखे, त्याच्यामुळे ती पूर्ण लिस्ट तयार होती. आणि अच्छा आता ह्याच्यानंतर हे सांगायचं, आता ह्याच्यानंतर हे बोलायचं आहे, असं सगळं डोक्यात फिक्स होतं. आणि तेवढ्यात आमचा पेटीवादक विक्रम मुजुमदार मला लावणी कट म्हणजे पुढचं गाणं नाही. आणि मी बोलते म्हणजे पहिलं गाणं संपलं आहे आणि दुसऱ्या गाण्याच्या लावणीकडे मी वळते आहे की महाराष्ट्रात कसं आहे अमकं तसं, आणि तो म्हणजे लावणी कट आहे. तर मी बोलताच ओके म्हणजे मग पुढचं कुठलं ते तरी सांग ना. तुम्हाला विठू माऊली तू माऊली जगाची. खरी परीक्षा होती. म्हटलं अरे बापरे. आणि ठाण्यातल्या रसिकांना कोण फसवणार हो. नाही खरंच सांगते मी की इतके तयारीची मंडळी आहेत ठाण्यामध्ये. म्हणजे गंमत म्हणून सांगते,
शम्मी कपूरचा कार्यक्रम केला होता, तर मी एका चित्रपटाचं साल 1962 सांगितलं. मला मध्यंतरातला चहा नाही पिऊ दिला गेला. तर एक काका आले, मला म्हणाले नाही हो म्हणे 1963चा चित्रपट. मी म्हटलं अहो 1962चा चित्रपट आहे तो. नाही नाही म्हणे 1963चा चित्रपट आहे. आमचं लग्न झालं होतं. मी म्हटलं काका तुमचं लग्न 63ला झालं तोपर्यंत चित्रपट चालू असेल ना, पण तो निर्माण 62ला होऊ शकतो. त्यांनी मला चहा नाही पिऊ दिला. त्यामुळे ठाण्यात ही रिस्क घेणं शक्य नाही. आणि तर हे मी म्हटलं बापरे, म्हणजे ठीक आहे आपण नवखे आहोत, सगळ्यांना सगळं माहिती आहे, तरी म्हटलं आताच खरं कसब आहे. त्यामुळे मी म्हटलं बरं. आणि मग बोलता बोलता मी असं म्हटलं की लावणी आणि हे म्हटलं हे दोन्हीही म्हटलं मराठी मातीतलेच आहेत. की म्हटलं एक आपल्याला काय म्हणू त्याला मुक्तीचा मार्ग दाखवतो, तर एक भुक्तीकडे नेतो. एक रतीमध्ये रत करतो, तर एक आपल्याला विरतीकडे घेऊन जातो. म्हटलं एका बाजूला रतीकडे जाता जाता तो रतीच्या आधी वी कसा लागतो हे बघायचं असेल तर त्याला विठ्ठलातलाच वी तिथं आणून लावावा लागतो, तर त्या रतीची विरती होते. अशा वेळेला वाटतं हे कोण बोलतं. खरं सांगते मी, असे किती प्रसंग आहेत, असे किती प्रसंग आहेत. आणि त्या असे प्रसंग जर घडले नसते ना तर पाय आपले सुटतात जमिनीवरनं, आणि म्हणून असे प्रसंग घडावे लागतात. श्रीसुक्तावरती मला बोलायला बेलापूरला बोलवलं होतं, आणि मला जे सांगण्यात आलं होतं त्याच्यामध्ये असं होतं की घरगुती कार्यक्रम आहेत, एक 10-15 बायका आहेत, 1 to 1 सांगायचं, असं काही हे नाही आहे. म्हटलं चालेल. त्याचा एक वेगळा हे असतो, आपण 15 जणींसमोर 10 जणींसमोर जे अभ्यासक आहेत त्यांच्याविषयी बोलणं वेगळं आणि सभेसमोर बोलणं वेगळं. आपल्याला वाटतं ते काय तुम्ही तिथे बोला, असं नाही होत. पण तसं झालं होतं. आणि मी म्हटलं ठीक आहे येते मी. आणि मी गेले, त्यांच्या घरी गेले, तर त्यांचे मिस्टर थांबलेले. अहो म्हणे घरी नाही आहे. म्हटलं बरं मग कुठे दुसरीकडे आहे का, मी घेऊन जातो तुम्हाला. मी गेलं तर तिथे 400-450 माणसं बसली होती. आणि श्रीसुक्तावरती बोलायचं होतं. मी कसं ठरवलं होतं, भाषण हे वेगळंच असतं. तर मी कसं ठरवलं होतं, म्हटलं एक ऋचा वाचायची, त्याचा अर्थ सांगायचा, बस तेवढंच माझं त्या दिवशीचं ठरलं होतं. की त्यात त्यांनी काही संस्कृतबद्दल विचारलं तर सांगायचं, असं विचारलं तर सांगायचं. हा त्या दिवशीचा माझा पाया ठरलेला होता. पण हे मी एकदम म्हणजे असं हल्ले मी आतमधनं की या सगळ्यांना कह्यात घेऊन. बरं तेव्हा कसं होतं, त्या 15 जणी पौरोहित्य शिकणाऱ्या होत्या, त्यामुळे बेसिक तयार होतं, त्यामुळे ते सोपं होतं. आणि इथे अनेक मंडळी होती. म्हटलं इतकी मी थोडीशी हल्ले ना, मी आईला फोन केला माझ्या. मी म्हटलं अगं आई असं असं आहे, बोल ग. होईल म्हणाले बोल. मी म्हटलं बरं चला आता काय आलोच आहोत बोलायचं. म्हटलं ती 400-450 माणसं समोर बसली होती आणि मी सुरुवात केली बोलायला. मी तुम्हाला खरं सांगते, म्हणजे मी मंचावरती आहे आणि माईक समोर आहे, त्यामुळे खोटं बोलण्यातला काही शक्यताच नाही. त्यामुळे मी पहिलं माझं भाषण असेल की मी स्वतःही ते मी ऐकत होते. म्हणजे मला त्या दिवशी हे असं आहे, ओ हे असं आहे. म्हणजे मी जे लक्ष्मीचं वर्णन करते आहे ती लक्ष्मी अशी समोरनं येते आहे, हस्तिनाद प्रबोधिनीम. तिच्या समोर 2 हत्ती चालली आहेत, ते अतिशय सुंदर चित्कार करतायत. हे काही विचारात घेतलेलं नव्हतं मी, कारण मला ते रंगवायचंच नव्हतं. मला फक्त कोरडेपणाने त्या श्लोकांचा अर्थ सांगायचा होता. मग हे सगळं त्यावेळेला कसं सुचतं. आणि मग लक्षात येतं की ते तुमची जे तुम्हाला गुरु जे भेटलेत, ज्यांनी तुम्हाला होईल म्हटलं आहे ना, हे ते बोलत आहेत, आपण नाही. रुईयाला भास महोत्सव होता, मला इतका वेगळाच विषय दिला होता, भास आणि नाट्यसंगीत असा विषय होता. म्हटलं करू तर या. आणि म्हणून स्वरांगी आणि श्रीरंग असे गायला होते. तर स्वरांगीला मी एक गाणं, एक श्लोक आणि एक गाणं म्हणायला सांगितलं होतं. आम्ही सगळे बसलो, ओळख करून झाली. आणि त्यांनी सांगितलं, जगदीश सर होते, ते म्हणाले की आता मी धनश्री मॅडमना विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम सुरू करावा. आणि तुम्हाला गंमत सांगते, मी पाणी प्यायलं आणि मला एवढा जोरदार ठसका लागला की मी उठले आणि मी बाहेर गेले त्या वर्गाच्या, कारण एवढी गुरुजन सगळे बसले होते. मला ते इतकं हे झालं, मी पटकन उठून दाराबाहेर गेले. माझ्या बाई वगैरे होत्याच मागे, पण मी तो सगळा ठसका गेल्यानंतर मी एक क्षणभर विचार केला, मी जे स्वरांगीला गाणं दिलं आहे ते भाषाशी संबंधित आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं ते गाणं भाषाशी संबंधित नाही आहे.
मी आतमध्ये येऊन एवढंच सांगितलं, श्रीरंग तू पहिलं गायचं, स्वरांगी तू गायचं नाहीस. आणि मी कार्यक्रम पुढे नेला. मला आजही रात्री कधीतरी असं हे होतं की त्या दिवशी जर मला ते कळलं नसतं तर एवढे गुरुजन समोर होते, म्हणजे रुईयाचे अनेक प्रोफेसर्स, आधीच्या पिढीतले सत्वशिला सामंतांसारखी मंडळी तिथे होती, काय राहिलं असतं. म्हणजे संस्कृत विषय घेऊन आपण ज्या संस्कृतचं एवढं कौतुकाने बोलतो त्यातलं भाषाचं जर मी म्हणजे त्याच्याशी न संबंधित गोष्ट जर मी सुरुवातीलाच ठामपणे केली असती तर काय घडलं असतं. त्या क्षणी मला असं वाटतं हे कोण सुचवतं माहीत नाही. मी कधी हे कोणालाच आजपर्यंत बोलले नाही आहे, पण आता ह्या ठिकाणी हा प्रश्न आला आणि आज सहज मला बोलावं असं वाटतं आहे, म्हणून फक्त मी एवढं सांगितलं की ते आपल्या हातात नसतं. त्यामुळे प्रत्येक दिवस वेगळा असतो. काल मला चांगलं बोलता आलं म्हणून आज मला तसंच बोलता येईल हे माहिती नसतं, आणि म्हणून हात पाय थरथरतच असतात 100%. आत्तासुद्धा वर येताना हात गार होते. याचं कारण तुम्हाला काय बोलायचं आहे ते तुमच्याकडनं त्या शब्दात बरोबर येईल का नाही खरंच माहिती नसतं. त्यामुळे ते बासरीच्याबद्दल मी जे नेहमी म्हणते ना, ते अंमलात आणता आलेलं नाही आहे, पण बासरीच्या बाबतीत जे म्हणतात की कहलवाता है जो तू बस वही कह सकती हूँ, कहलवाता है जो तू बस वही कह सकती हूँ, अपने मन की कहूँ इतनी मेरी औकात नाही. पण मी खरं सांगते की एवढा मिकार गळायला फार वेळ लागेल, त्यामुळे हे फक्त उदाहरण म्हणून ठीक आहे. मगाशी तुम्ही कुवेत हां सतरंजीचा एक पटकन किस्सा सांगते की अगदी सुरुवात झाली होती, मी व्याख्यानांकडे जेमतेम वळले होते आणि ते सुद्धा हो मी येईन असं म्हणून मी जड हृदयाने जात होते. तर तेव्हा मुलुंडच्या एका मंडळांनी मला बोलवलं होतं आणि तो हे होतं की 3:30चं व्याख्यान ना 2:15-3 वाजताच पोचायचं, म्हणून मी 3 वाजल्यापासून तिथे उभी होते जाऊन. आणि त्या बायका आल्या, त्यांनी ते कुलूप बिलूप उघडून तो हॉल बिल उघडला. मी पण त्यांच्या मागोमाग आत गेले आणि मी एका कोपऱ्यात असं एक बाक होतं त्याच्यावर जाऊन बसले. तर त्या बायका मला म्हणाल्या, तुम्ही बसता काय, सतरंजा घालायला या ना. कारण तेव्हा नुकती सुरुवात होत होती आणि आता हे यूट्यूबमुळे वगैरे लोक जरा हे करतात, नाही तर बोलणाऱ्यांना कुठे अशी काय म्हणजे फारच मोठे वक्ते असाल तुम्ही तर तुम्हाला ओळखतील. तर मी पण म्हटलं हो आले ना. आम्ही सगळ्या सतरंजा घातल्या, पूर्ण सतरंजा घातल्या. मग मी म्हटलं हो त्या वक्त्यांना पाणी लागेल, नाही तुम्ही बसा आम्ही ते सगळं ठेवतो आता. तर त्यांनी ठेवलं आणि मग ज्यांनी माझं व्याख्यान ठरवलं होतं त्या आल्या आणि त्यांनी जेव्हा सांगितलं, मी जेव्हा स्टेजवर गेले त्या दोघींचा चेहरा मला बघवेच ना. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका, अहो म्हटलं श्रोत्यांसाठी बैठक तयार करणं हेच वक्त्याचं काम असतं म्हटलं. बरं झालं विसरले होते. मगाशी तुम्ही म्हणालात की कुवेतच्या कार्यक्रमाचा तुम्ही उल्लेख केलात की खूप छान तिथे कार्यक्रम झाला, पण त्यानंतर इस्रायलच्या एका कार्यक्रमाचा किस्सा आहे की तुमचा विजा नाकारला गेला होता. माझ्या एकटीचाच विजा झाला नाही. इथे माझी 3 दिवसांची व्याख्यान मला होती. पहिल्यांदाच मी 3 दिवस सलग बोलले होते. गुरुनाथनेच त्याचं हे केलं होतं 3 दिवसांची, आणि लगेच 1 दिवसाच्या गॅपनी मला इस्रायलला जायचं होतं. आणि माझ्या मनात सारखं येत होतं की मला ना तेवढी हे नाही आहे आत्ता जाण्याची, पण म्हटलं आपण एवढं इस्रायलला हो म्हटलं आहे तर आपण कसं नाही, म्हणून मी बळे तयारी करत होते. कारण तुम्हाला ना तो हे स्वतः सेट व्हावा लागतो. काय होतं, मी इथे ना दासबोध, नामदेव आणि कबीर अशा 3 विषयांवर बोलले होते आणि एकदम दुसऱ्या दिवशी मला सगळे चित्रपटातली गाणी बोलायची होती. तुम्हाला ना तो मूड सोडायला पण वेळ जातो. त्यामुळे माझं तो मन तयार होत नव्हतं की त्या ह्याच्यात मी अभ्यासात इतकी गुंतले होते त्या सगळ्या संत साहित्यात की आता एकदम उठून जंगली बिंगली पिक्चरविषयी बोलायचं तर माझं मन मला हे होत नव्हतं. तरी मी म्हटलं नाही आता इलाज नाही, आपल्याला करावं लागणार आहे. तेही हिंदी उर्दूतनं सगळं तिथे बोलायचं आहे. आणि मला जायच्या आदल्या 1 दिवस ज्या समीरच्या सेक्रेटरीचा फोन आला, मॅडम आय एम व्हेरी सॉरी. म्हटलं काय झालं, म्हणे ना काय झालं आहे, फक्त तुमचा विजा नाही झाला आहे. म्हटलं हो, तर म्हणजे त्याला असं पहिलाच असेल कलाकार की विजा नाही म्हटलं वा. तर मी म्हटलं हो का, अरे म्हटलं हो का, म्हटलं बरोबर हरकत नाही, ठीक आहे म्हटलं पुढच्या वेळेला तुम्हाला. मी म्हटलं मी नाही एवढं काही वाईट वाटून घेत, तुम्ही पण म्हटलं नका वाईट वाटून घेऊ.
पण त्याचं कारण विचारलं मी की का इस्रायलला माझ्या एकटीचं असं काय आहे की म्हणून माझा विजा. तर म्हणे तुमच्या पासपोर्टवरती एवढे आखाती देशाचे स्टॅम्प्स आहेत की तो तुमचा विजा नाकारला गेला. काय ते आंतरराष्ट्रीय राजकारण हा आपला विषयच नाही. त्यामुळे मी म्हटलं काही का असे ना कुठलंही राजकारण असो, आत्ता मला जे हवं आहे ते पथ्यावर पडलेलं आहे म्हटलं. पण असा अनेक छान छान अनुभव असतात. धनश्रीताई, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या किंवा व्याख्यानाच्या निमित्ताने तुम्ही भरपूर प्रवास करता. मला नक्की माहिती आहे की त्या प्रवासाच्या वेळामध्ये सुद्धा तुम्ही खूप काही वाचत असाल, ऐकत असाल. तर त्या सगळ्या वेळांमध्ये तुम्ही नेमकं काय वाचता आणि तो तुमचा वेळ तुम्ही कसा घालवता, प्रवासातला वेळ? मला प्रवास म्हणजे मैत्रिणी असतील तर आवडतात, पण बऱ्याचदा मला असं वाटतं एकटीनेच प्रवास करावा. याचं कारण असं आहे की आपल्याला ना इवन मी कचराळीला फिरायचं ना तेव्हाही मला असं वाटायचं की आपण एकटं फिरावं. याचं कारण असं की जेव्हा तुम्ही वेगात असताना तेव्हा तुमचा मेंदू मला वाटतं जास्त चालत असावा, मला माहिती नाही त्याच्याबद्दल, पण असं सुचत जातं तुम्हाला. आणि त्यामुळे असं वाटतं ना प्रवास एकटीने करत असताना अनेक गोष्टी आपण समोर, आता उद्या मला समजा ज्ञानेश्वरीतल्या भक्तियोगावर बोलायचं आहे किंवा कर्मयोगावर बोलायचं आहे तर तो अध्याय समोर असतो. आपण त्याच्यावर पुन्हा पुन्हा त्या ओव्यांवरती विचार करत असतो, त्याची उदाहरणं आठवत असतो, काही वाचलेलं असतं ते स्मरत असतो. त्यामुळे तो मधला वेळ फार गरजेचा असतो. मला कधी कधी वाटतं प्रवास कार्यक्रमाच्या आधी ना खूप जास्त महत्त्वाचा असतो. तो तुम्हाला मग्न जरी करत असला आपण होतो, पण त्याच्यामध्ये आपला विचार होत असतो आणि अनेक नवीन मुद्दे त्या घडीला सुचत असतात, अवतीभोवती बघून सुचत असतात. कित्येक गोष्टी अशा तुम्हाला समोर दिसत असतात की तुम्ही ते झटकन त्याच्यात उदाहरण म्हणून दाखवू शकता. असं कित्येक वेळेला होतं. म्हणजे मी एका कार्यक्रमाला चालले होते, साधं उदाहरण आहे पण ते किती पटतं लोकांना. मी असं म्हटलं की आपलं काय झालं आहे ना, तक्रार करण्याची सवयच लागली आपल्याला. आणि कोणी काही चांगलं सांगितलं ना तर आपण थोडंसं संशयाने बघतो. असं तर म्हटलं बघा, म्हटलं मी आत्ता रेल्वेतनं आले म्हटलं आणि मी खरं सांगते अजिबात गाडीला गर्दी नव्हती आणि मला बसायला जागा मिळाली. 4th सीट नाही, विंडो सीट, आणि ती सुद्धा वाऱ्याची. म्हटलं काय झालं सांगा. भुवया उंचावल्या गेल्या. तुम्ही माझ्याकडे साशंकतेने बघताय की या खोटं तर नाही ना बोलत आहेत. पण मी हेच म्हटलं असतं काय गर्दी. मी जेमतेम अशी आत शिरले, मला एवढं धक्काबुक्की. म्हटलं ह्याच्यात आणखीन 4 आवाज मिसळले गेले असते. म्हटलं का, तक्रार करण्याची सवय लागली. पुलं म्हणाले होते ना की आपला तक्रारीचा सूर कायम पक्का असतो, आनंदाचा नसतो. तर मी आता हे उदाहरण घेतलं आणि तिथून मी रामदास स्वामींच्या ह्याच्यावर बोलले. पण समर्थांचं कसं आहे म्हटलं, सगळं सोडलं आहे, निस्संग झालेले आहेत समर्थ, पण आनंदाची दृष्टी त्यांनी सोडलेली नाही आणि समोर दिसलेल्या गोष्टीला दाद देण्याची वृत्ती त्यांनी सोडली नाही. तक्रार करत बसत नाही आहेत ते. आणि म्हणून तो धबधबा दिसल्यानंतर गिरीचे मस्तकी गंगा तेथुली चालली बळे, धबाबा लोटती धारा धबाबा तोये आदळे, गरजतो मेघतो सिंधू ध्वनी कल्लोळ उठिला, कड्यासी आदळे धारा वाता आवर्त होत असे असं म्हणतात. म्हटलं आपण काय करतो, धबधब्यावर गेलो तर खराब घेतलेला अनुभव सांगते की कसं तुम्हाला ते तुमचं म्हणणं मांडण्याला किती उपयोगी पडतो. आम्ही मैत्रिणी पांडव प्रपात धबधबा होता खारघरजवळ, तिथं गेलो होतो. आता दिसतच नाही तो बिल्डिंगमध्ये, पण तो आहे तिथे पांडव प्रपात म्हणून. तर आम्ही असं थोडं वर चढून गेलो आणि असा इतका खळाळता फेसाळता धबधबा. माझी एक मैत्रीण म्हणजे अगो केवढं पाणी वाया चाललं आहे. आणि आम्ही पण बघतच राहिलो. म्हटलं मान्य आहे बुधवारी पाणी नसतं, अगदी मला मान्य आहे, पण निसर्गाच्या लीलेला उत्स्फूर्तपणे पाहिल्यानंतर दाद द्यायला हवी का नाही हे सांगितले. हे 2 किस्से सांगून जेव्हा मी समर्थांचं सांगते ना तेव्हा ते अधिक दृढ होतं मनामध्ये. आणि म्हणून तो प्रवासातला वेळ. अरे एकदा तर मी डोंबिवलीच्या एका शाळेमध्ये चालले होते, गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि गाण्याचं विनायक जोशी, मृदुला दाढे जोशी आणि माझं निवेदन होतं. मी सतत विचार करत होते, म्हटलं कशाने सुरुवात करावी. सुरुवात छान असली पाहिजे. आमच्या आईचं म्हणणं, दंडक शाळेतली शिक्षिका असल्यामुळे निबंधातली सुरुवात आणि शेवट चांगलं पाहिजे. त्यामुळे ते अजूनही माझ्या डोक्यात आहे की शेवट आणि हे चांगलं पाहिजे. मी विचार करत होते, म्हटलं काय 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 करावं. तेवढ्यातनं गजरे विकणाऱ्या मुली आल्या. मी म्हटलं दे ग 2, तर तिने कागदात बांधून दिला. मी ते हे गाठ मारून घातले आणि सवय म्हणून मी कागद बघितला. व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन अ स्कूल मास्टर अँड अ स्टेशन मास्टर. आणि त्याच्यात लिहिलेलं होतं
की स्टेशन मास्टर माइंड्स अ ट्रेन, वेरॅज स्कूल मास्टर ट्रेन्स माइंड्स. झालं. म्हणून म्हटलं की तो क्षण तुम्हाला काय देऊन जाईल ना, हे खरंच म्हणजे म्हणून ती सजगता जे आमचे आजोबा म्हणायचे ना, अँटिना ओपन हव्यात त्या ह्याच्यासाठी की तुम्हाला कुठे काय झटकन मिळेल आपल्या लक्षात नसतात, पण ते कुठेतरी सवय आपल्याला लावून ठेवायला लागेल, झिरपवावं लागेल, ह्याची जाणीव हे क्षेत्र करून देतं सातत्याने. त्यामुळे तो प्रवासाचा वेळ माझा खूप आनंदाचा असतो. मी आवर्जून मोबाईल वापरणं टाळते, कारण ते ना फार गुंतवून ठेवणार आहे. यूट्यूब एकदा उघडलं की किती वेळ जातो आपल्याला कळत नाही. नाही तुम्ही माझे बघा हां, पण कार्यक्रम जमतंय नाही, पण खरंच आहे की आपला विचार कमी होतो या सगळ्यात. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक असं स्वतःवरती बंधन घालते प्रवासात की थोडा वेळ आपण. आणि एक बरं झालं चालते याच्यातनं मला त्रास होतो, उत्तम म्हटलं. मोबाईल लिहिणं टाईप करणं जरा अवघड जातं, त्यामुळे चांगलं आहे. अगदी आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत मुलाखतीच्या. एक फार दिवसांपासून माझी एक गोष्ट डोक्यात होती की मला ह्याचं म्हणजे नक्की कारण काय हे तुमच्याकडून जाणूनच घ्यायचं होतं. आज फार छान संधी मिळाली. तुम्हाला चाफ्याची फुलं खूप आवडतात आणि मगाशी आल्या अमृताताई म्हणून मला म्हणाले की मी ना गजरा आणणार होते पण मी विसरले आणायला आणि मला मिळालं नाही मध्ये वाटेमध्ये, तर आपण ना धनश्रीताई येतील तर त्यांच्या माईकला लावूया. तर हे काय आहे हा, म्हणजे ही आवड तुमची? मी म्हटलं असं की मी खूप पाना फुलात वाढली आहे की आमच्या घरात एवढी फुलं आणि ना इतकी हौस ती सगळी फुलं काढायची आणि बाईंना द्यायची. शाळेतल्या बाईंना सगळ्या 8 पिरियडचे गुच्छ करून ठेवायचे. कधी लिलीची फुलं, कधी सोनटक्क्याची फुलं, कधी अनंताची फुलं. त्यामुळे पाना फुलात आहे मी. आणि मला सोनचाफा नेहमी आकर्षित करतो अशासाठी की ते फूल बघा एकटंच असतं. त्याची अशी माळा आता होती, पण आपण त्याला कधी असं माळेत पाहिलेलं नसतं. ते एकटंच असतं. मला असं वाटतं की मी ज्या क्षेत्रामध्ये आहे ना त्या क्षेत्रात आपण जरी निवेदन धरलं, व्याख्यानात तर आपण संपूर्ण एकटे असतो, पण निवेदनामध्ये सुद्धा ना आपण अनेकांबरोबर असलो ना तरी निवेदक एकटाच असतो. त्याला कोणी तिथे नसतं साथ द्यायला, खरंच कोणी नसतं. म्हणजे मी तर बऱ्याचदा असं सांगते की ते सिंहगडाची गोष्ट माहिती ना, पलटणाचे दोरच कापून टाकले. आता तसे दोर तिथे आपण जेव्हा इथं बसतो ना तेव्हा आपले सगळे दोर कापलेले असतात. म्हणजे बाकी कोणी मदतीला येईल ही आशा नाही. त्यामुळे तुम्हाला एकटंच असायचं आहे, पण ते एकटं कसं असावं तर त्या दडलेल्या सोनचाफ्यासारखं असावं. सोनचाफा असा दडलेला असतो पानात आणि निवेदकांनी तसंच असावं. त्याचा दरवळ येत राहावा, पण तोच उठून दिसता कामा नये. कदाचित या ह्याच्यामुळे असेल की ते मला आवडत गेलं. आणि ज्ञानेश्वरीमध्ये पण किती त्याचे वेगवेगळे 6व्या अध्यायात तर माऊलींनी म्हटलं आहे ना की कनक चंपकाचा कळा. तर तो शब्दच इतका आवडून गेला ना की एक शब्द असतात की ते तुमच्या मनावर त्या वयात गारूड करतात. तर तसं कुठेतरी असेल, पण ह्या काही कारणांमुळे असेल की सोनचाफा अतिशय आवडतो. आणि म्हणून माझ्या पहिल्या पुस्तकाचं नावसुद्धा सोनचाफ्याची फुलं हेच आहे. मगाशी तुम्ही यूट्यूबचा आणि सोशल मीडिया या सगळ्याचा उल्लेख केलात. यूट्यूबवर तुम्ही तुमचं चॅनल आहे, तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ टाकत असता, वेगवेगळ्या कार्यक्रमातले व्हिडिओ त्याच्यावर अपलोड होतात. आणि फेसबुकवर सुद्धा आता तुमचं पेज आहे, 10,000 फॉलोअर्स त्याचे पूर्ण झालेले आहेत. तर ह्या सगळ्या सोशल मीडियाबद्दल आणि ह्या 2 गोष्टींबद्दल, फेसबुक आणि यूट्यूबबद्दल काय सांगाल? मला वाटतं ते तुम्हाला कार्यरत ठेवतात. म्हणजे आपण असं म्हटलं ना आता जरा थांबूया, बघू नंतर 1-2-4 महिन्यांनी पाहू, नाही होऊ देत. म्हणजे ना एखाद्या आजींची कमेंट असते की ताई तुमचे यूट्यूब व्हिडिओ ऐकताना ना एकटेपणा वाटत नाही. किंवा आत्ता मी 17 सप्टेंबरला एका आजींसाठी कार्यक्रम करते. त्यांना अल्झायमर झाला आहे, पण त्यांच्या मुलीचा मला फोन आला आणि त्या म्हणाल्या की माझी आई ना दिवसभर फक्त तुमचे व्हिडिओ बघत असते आणि ती इतकी खुश असते. हे असं ऐकलं. किंवा आत्ता मी काल रत्नागिरीला होते, एका कॉन्फरन्ससाठी गेले होते, तर तिथे आर्या रानडे आणि छोटी आहे तिचं नाव विसरले मी, त्या दोघीजणी माझ्या आत्ताच ओळखीच्या झाल्यात. छोट्या छोट्या मुली आहेत, 5वीतल्या आणि 2रीतल्या. आणि कशा ओळखीच्या झाल्या तर त्यांच्या आईनी यूट्यूबला एक कमेंट लिहिली आहे की त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की आमच्या मुली शाळेतनं घरी आल्या ना की फक्त तुमचं व्हिडिओ लावण्याचे हट्ट करतात आणि तुमचं सगळं ते तसंच्या तसं म्हणतात.
मग मौनाच्या वेळेला अवंतीताई काय म्हणते, म्हटलं तुला कशी माहिती का अवंतीताई? काल मी तिला विचारलं, म्हणजे माझी मुलगी, तर ती म्हणाली तुम्ही मौनात सांगितलं आहेत की मला मौन होतं तेव्हा अवंतीला मी सांगायचे. तर अवंती म्हणायची, तर मी म्हणायचे अगं तू बोल, मौन मला आहे. तर ह्या किस्सा मी त्याच्यात सांगितला आहे, म्हणे मला त्याच्यावरनं कळलं की तुमच्या मुलीचं नाव अवंती आहे. आणि मग त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही कधीतरी ह्या दोघींना भेटाल का हो एकदा. अरे मी म्हटलं रामरक्षेमध्ये त्यांनी एवढं म्हणे त्या गुंतून पडल्यात ना, आलो की आम्ही एकदा तरी सगळे बसतो आणि तुमचं रामरक्षा ऐकतो. मी म्हटलं असं हे तुम्हाला ना प्रवृत्त करतात सतत काहीतरी करत राहिलं. मागे मी एका ह्याच्यामध्ये गेले होते तेव्हा आमच्या ओळखीतल्या एक सानेबाई आहेत, त्यांची 2 मुलं नातवंड सिंगापूरवरनं आलेली, त्या सांगत होत्या तुम्ही ऐकता ना ते शिरोमे राघवप्पा तू, तीही ताई. आणि त्यांनी अख्खी रामरक्षा म्हणून दाखवली न सांगता. म्हणजे नाही तर हल्ली मुलांना पण सांगायला लागतं म्हण ना, थोडंसं म्हणून दाखव, एवढंसं म्हण, त्यांना आवडेल बघ म्हण, काही नाही थेट सुरुवात रामरक्षा म्हणायला. मला इतका आनंद झाला ना की हे तुम्हाला सतत प्रवृत्त करत राहतात की तुम्ही केलं पाहिजे. आणि त्यामुळे तुम्हाला उत्साह वाढतो. तुमच्या बारीक सारीक गोष्टी हे लोक टिपत असतात. म्हणजे एकदा तर दादरला असं झालं होतं की एका कार्यक्रमाला मी गेले, तर बापट म्हणून आहेत बाई, त्या बऱ्याचदा येतात माझ्या कार्यक्रमाला. तर त्या विंगमध्ये आल्या आणि मला म्हणाल्या मी तुम्हाला एक ना जरा वेगळं सांगायला आली आहे. म्हटलं हो बोला ना. म्हणे तुम्ही ना आता ही साडी दादरला नेसू नका. तर मला कळे ना, म्हणे बघा तुम्ही आता एकदा रवींद्रनाथांवर बोलायला आला होता तेव्हा ही साडी नेसली होती. अरे म्हटलं हो की खरंच, म्हणजे आता मला असं करावं लागणार आहे काही दिवसांनी, दादर नाही लेवल दाबावे लागणार आहे. पण म्हणजे किती प्रेम, आपल्याला आपण काय नेसलं आठवत नाही पण त्या बापटताईंना आठवत आहे, हे प्रेम आहे हो, हे तुम्हाला सतत जिवंत ठेवतं. म्हणजे मी घरी परत येते ना, तर आमचे जे चालक आहेत गाडीचे शेखर जोशी, ते मला म्हणतात मॅडम तुम्ही एक रॅक करून घ्या डिक्कीमध्ये. म्हटलं का हो? तर म्हणे आले 5 डबे आले. कसले कसले आल्याच्या वड्याचे डबे असतात, अळीवाचे लाडू असतात, कुणी काय ह्या सगळ्यात काय असतं. मॅडम तुम्ही जाताना थोडंसं अहो इडली सांबार. मी त्या काकांना म्हटलं तुम्ही मला इडली सांबार देताय, मी कसं खाऊ गाडीमध्ये. पण हे प्रेम. माझ्या तिथे मैत्रीण बसली, सुरेखा आहे, चारू आलेली आहे. म्हणजे ह्या मंडळी असं असतं ना की मी किती जेवण किती नको असं त्यांना होतं, एवढ्या त्या डबे पाठवतात. किंवा मी मागे निर्व्याज म्हणून हे लिहिलं होतं लोकसत्तेला सदर. रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं, धो पाऊस कोसळत होता, लाईट गेलेले होते आणि 7-7:30ची संध्याकाळची वेळ होती. 8 वाजता मला माईक टेस्टला जायचं होतं आणि एक बाई हातामध्ये एवढ्या मोठ्या पिशव्या घेऊन आलेल्या होत्या. मी थोडीशी हे झाले होते की आता मला जायचं आहे माईक टेस्टला, की कोण आहेत ह्या. त्या आल्या, ओळख बिळख करून दिली आणि मग मला म्हटलं ह्या घ्या तुमच्या पिशव्या. मी म्हटलं मी सगळं मागे आठवलं की मी आले होते एवढ्यात रत्नागिरीला, माझं काही विसरलं आहे कुणाकडे, मग ह्या तुमच्या पिशव्या म्हणून माझ्या हातात का देत आहेत. मी म्हटलं काय आहे याच्यामध्ये. अगं म्हणे तू खूप बाहेर असतेस ना म्हणून सगळे डाव्या बाजूचे पदार्थ करून दिलेत. अहो किती लोणची, किती मुरांबे, किती चटण्या, पापड, खवलेला नारळ आणि काय सांगाल बोला. भूच्या पाध्ये काकू. मी आज रत्नागिरी किंवा त्या भागात जवळ गेले तर माझा पायच निघत नाही त्यांना भेटल्याशिवाय. इतक्या एकट्या अशा एकलकोंड्या घरामध्ये राहतात. घर इतकं सुंदर आहे, 2 जण आहेत, 2घंच राहतात, मुलं सगळे रत्नागिरीमध्ये आहेत. सातवळेकर समोर आणि इकडे हे असे काय सुंदर घर आहे. आणि ह्या बाई, मी म्हटलं तुम्ही रत्नागिरीत राहता का. नाही म्हणे मी भूवरनं आले, मला गावच माहिती नाही भू. मी म्हटलं ते कुठे. तर म्हणे नाही 1.5-2 तास इथून एसटीने लागतात. म्हटलं तुम्ही तेवढ्यासाठी आलात. अगं म्हणे चिटणीस सरांनी लिहिलेलं पुस्तक वाचलं ना तर तुझी खूप दगदग होते गं, मला माहिती आहे, म्हणून मी तुला म्हणे निदान काय असतं डावी बाजू असेल ना तर पोळी तरी पटकन संपते. मी खरं सांगते, मी तो लेख लिहिला आणि दिवसभर माझा फोन चालू होता. इतकंच नाही, माणगावला एक छोटंसं रेडिओ सेंटर आहे, ते त्यांच्या भाषेत कार्यक्रम करतात. तर तिथल्या एका बाईंनी मला विचारलं, बाई तुम्ही आम्हाला परमिशन देता का हा लेख वाचायची. म्हटलं वाचा की, परमिशन काय, आता तो एकदा प्रसारित झाल्यानंतर तो वाचू शकता तुम्ही. तर मला म्हटलं पण तुम्ही हा का म्हणताय, म्हणजे का म्हणताय. तर म्हणे आमच्याकडे ना लोक एवढी लोकसत्ता वगैरे वाचत नाहीत.
त्या भागामध्ये आणि वाचतच नाहीत मध्ये मुळात, पण आमचं हे केंद्र मात्र ऐकतात. तर तुम्ही जर मला परवानगी दिली तर मी हा लेख वाचीन की कशा पद्धतीने असावं, वागावं. म्हणून मी त्याला निर्व्याज हेच शीर्षक मला सुचलेलं की त्यांना काय मिळवायचं होतं. त्या पूर्ण भिजलेल्या होत्या, अंधार एवढा आणि हे एवढं, आणि आता तर मी घाबरते त्यांना मी रत्नागिरीत येते हे कळवायला. म्हणजे किती सामान उचलून आणायचं, हाऊस म्हणून आपण तरी किती उचलून आणायचं सामान. तसे आमचे श्रीकांत जोशी म्हणून आहेत एकदा गोरेगावचे, तर फणस आले की फणस, आंबे. एकदा तर एका लग्नाला मी गेले होते, तिथे मला ते भेटले. तर ते तेवढ्या मधल्या वेळामध्ये घरी गेले त्या लग्नाच्या शेत. मला म्हणाले मी आल्याशिवाय निघू नका. म्हटलं बरं, मला वाटलं इथेच कुठेतरी गेले असतील. आले तर नारळ, ते एवढे फणसाचे गरे आणि काय काय घेऊन. मी म्हटलं अहो हे सगळं लग्नात घेऊन मी कुठे फिरू आता. पण ते प्रेम असं असतं ना, हे सगळं तुम्हाला सतत सतेज ठेवतं. आणि एवढी तुमची काळजी अहो घरचे सुद्धा करत नाहीत कधी कधी. एवढं त्यांना वाटतं की तू काय खाशील, तू जातेस तर काहीतरी गरम हे कर. थर्मास भरून चहा आणतात तो स्टेशनवरती लोक. काय करायचं, किती प्रेम. म्हणजे सतत वाटतं की आपण कितीही प्रेमाने दिलं तरी ते कमीच आहे या सगळ्यासमोर, असं मला अतिशय प्रामाणिकपणे वाटतं. एकच सांगते आणि थांबते की संगमनेरकरांचं एक हॉस्पिटल आहे पुण्याला, आणि ते सचिन संगमनेरकरांचा मला एकदा फोन आला. मला म्हणाले ताई जरा इकडे बोला. म्हटलं कोण आहेत. तर ते म्हणाले आमच्याकडे बाई आहेत, खूप दिवस औषधं घेत आहेत कॅन्सरवरती, आणि आज त्या पहिल्यांदा ऑफिसला चालल्या आहेत. आणि त्या माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या सर म्हणे तुम्ही ज्यांच्या सीड्या लावायच्यात ना माझ्या रूममध्ये, त्यांच्याशी मला एकदा तरी बोलायचं आहे. आणि म्हणून त्यांनी मला फोन दिला आणि त्या म्हणाल्या मी खरं सांगते की औषधं वगैरे होतीच, पण तुमचं सतत बाजूनी चालू असायचं. आणि मला आज असं वाटतं की आज मी पहिल्यांदा ऑफिसला जाते, तर मला तुमच्या आवाजाने खूप ताकद दिले, तर मला त्या आवाज ऐकूनच मला जायचं आहे. म्हणून त्यांनी मला फोन केला की म्हणजे हे मी खरं सांगू का, मला हे सांगताना सुद्धा ही आत्मप्रौढी नाही, पण ते जे प्रेम आहे ना, ते मी पुन्हा म्हणते की नाही मला शब्दात सांगता येत आत्ता ह्या घडीला. फक्त मी प्रयत्न करते तुमच्यापर्यंत पोचवायचा. ठाण्यामध्ये इतकी मंडळी मला इतकी भेटतात ना की तुम्हाला सतत ते असे ह्याच्यात ठेवतात. मग आता नवीन काय असं विचारलं की काहीतरी सांगायला पाहिजे ना नवीन, आणि म्हणून सतत नवीन करावंसं वाटतं. हे सगळं तुमच्यामुळेच. माझी नक्कीच मनापासून खात्री आहे की आज जे काही धनश्रीताईंनी त्यांच्याबद्दल, त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे ते तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडलं असेल. अगदी शेवटचा प्रश्न धनश्रीताई, मी जसं तुम्ही आत्ता म्हणालात की लोक तुम्हाला विचारतात तसंच विचारतो. आता ह्याच्या पुढे पुढचा प्रवास काय आहे, पुढे तुमचे उपक्रम काय आहेत ते आम्हाला नक्की ऐकायला आवडतील. बरेच उपक्रम योजलेले आहेत, बघूया आता काय काय पूर्णत्वाला जात आहे. पण 2 पुस्तकं लिहायला घेतलेली आहेत. एक कारण मला चिटणीस सर नेहमी भेटले की सांगतात खूप बोलतेस, लिहायला पण घे. म्हटलं बरं. त्यामुळे ते दिसले की मला आठवण होते अरे लिहायचं आहे आपल्याला. आणि मग आता मी 2 पुस्तकं लिहायला घेतलेत. एक आहे रामायणावरती आणि एक आहे ते एकंदर लोकवाङ्मय किंवा लोकसाहित्य. बघूया आता ते कधी पूर्णत्वाला जात आहे. सुरुवात तर केलेली आहे. हा एक प्रकल्पच आहे तो खरं सांगायचं तर. आणि दुसरे म्हणजे सध्या ज्ञानेश्वरीवरती माझे बरेच विषय चालू आहेत. आणि सध्या अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक करते आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल ठाण्यात 1-2दा प्रयोग झालेत त्याचे, पण त्याचे खूप असे 2-2 महिन्यांनी प्रयोग होतात. त्याच्यामध्ये मी आणि डॉक्टर प्रसाद भिडे आम्ही दोघंच सगळी पात्र करतो. आणि मध्येच बाहेर येऊन कालिदासाने हाच शब्द का वापरला किंवा असंच का म्हटलं असेल, असा त्याचा साहित्याचा जो एक आस्वाद आहे तो मी घ्यायचा प्रयत्न करते. आणि नाटक म्हणून जे शाकुंतल आहे त्याच्याकडे प्रसाद भिडे बघतात. तर असं ते आमचं एक चाललं आहे. आत्ता मी रुरकीला जाऊन आलो, तिथे आम्ही हिंदीमध्ये ह्या नाटकाचा प्रयोग केला. आणि आत्ता श्री श्री रविशंकर विद्यापीठाने तो त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये एक हे म्हणून लावला आहे. तर त्याच्यासाठी आम्ही इंग्रजी, हिंदी, संस्कृत अशा 3 भाषांमध्ये त्याचा नुकताच प्रयोग केला. त्यामुळे हे असं थोडं थोडं चालू आहे. चालू आहेत गोष्टी आणि व्याख्यानांचे बरेच दौरे लागलेले आहेत. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद
धनश्रीताई तुमचे तुम्हा सर्व रसिकांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलेला आहात, जवळपास 9 वाजत आलेले आहेत, ऑड डे आहे आज. हे सगळं असून सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत आणि म्हणजे थांबणारच आहात कारण धनश्रीताई आपल्यासमोर आहेत. मी अमृताताईला विनंती करतो की अतिशय छोटासा पण खूप महत्त्वाचा म्हणजे आभार प्रदर्शनाचा भाग तिने पूर्ण करावा. आपण खरंच सगळेजण अतिशय मंत्रमुग्ध झालेलो. म्हणजे धनश्रीताईंना ऐकणं हा एक अवर्णनीय अनुभवच असतो. हे कधीच गप्पांचं सत्र संपू नये असं खरंच वाटत होतं. दिव्येशने खूप छान गप्पा मारल्या आणि खूप छान बोलतं केलं. जसं धनश्रीताई म्हणाल्या की प्रत्येक गोष्टीची ही योग्य वेळ यावी लागते आणि प्रत्येक वेळेस आपले संस्कार, आपले गुरु आणि आपले आईवडील ह्यांचे आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असतात आणि जेव्हा त्यांचा सपोर्ट असतो तेव्हा आपण कुठलीही नवीन गोष्ट ही एकदम कॉन्फिडेंटली करतोच आणि त्यात आपल्याला यश मिळतंच. तसंच धनश्रीताईंची जी प्रत्येक म्हणजे जीवनाकडे बघायची दृष्टी आणि निसर्गाकडे बघायची दृष्टी म्हणजे सोनचाफ्याकडे त्या ज्या दृष्टीने बघतात तसं आपण आजपर्यंत कोणीही बघितलं नसेल. म्हणजे हे आपल्याला धनश्रीताईंकडनं घेण्यासारखं आहे की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी वेगळं त्या शोधत असतात. तर अशा ह्या धनश्रीताईंशी दिव्येशनी खूप छान पद्धतीने गप्पा मारल्या. त्यामुळे दिव्येश तुझे खूप आभार. तसंच धनश्रीताईंनी जेव्हा आम्ही त्यांना फोन केला की ताई पहिलं पुष्प हे तुम्ही गुंफायचं आहे तर त्यांनी कुठलेही आढेवढे न घेता आम्हाला लगेच म्हणाल्या की हो येते की काहीच हरकत नाही. त्यामुळे धनश्रीताई तुमचे खूप खूप आभार. तसंच आज ज्या सभागृहात आपण बसलेलो आहे ते सभागृह आम्हाला उपलब्ध करून दिलं तर ज्ञानराज सभागृहाचे विश्वस्त अभय मराठे सर यांचे मी रसिक वाचकतर्फे आभार मानते. आणि सर्वात मुख्य म्हणजे श्रोते, कारण ठाण्यातले श्रोते हे दर्दी आहेतच आणि त्यांचा व्यासंग जसं धनश्रीताई म्हणाल्या की ठाण्यातल्या श्रोत्यांना सगळी गोष्ट माहिती असते. त्यामुळे तुमचा व्यासंग हा तुमच्या चेहऱ्यावरनं दिसतोच. त्यामुळे श्रोते नसतील तर आम्हाला आयोजकांना काहीच म्हणजे वावच नसतो. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे आभार की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात. त्याच्यानंतर आयोजक जरी असले किंवा आमच्या मनात काहीही कार्यक्रम आयोजित करायचे, उपक्रम चालू करायचे असले तरीसुद्धा प्रायोजकांशिवाय ते काही शक्य नसतं. कारण प्रायोजकांमुळे आयोजकांना अर्थही येतो आणि अर्थही मिळतो. त्यामुळे असे आमचे जे प्रायोजक आहेत त्यांचे मी रसिक वाचकतर्फे आभार मानते. त्यांनी आम्हाला खूप भरीव योगदान केलेलं आहे. तसंच आजचे व्हिडिओग्राफर गुरुनाथ संभूस आणि फोटोग्राफर जयवंत नाईक ह्यांचे रसिक वाचकतर्फे आभार. तसेच डेन्को ग्लासचे अमेय देशपांडे यांनी पाहुण्यांकरता एक गिफ्ट आणलेलं आहे तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी धनश्रीताईंना ते गिफ्ट द्यावं. तर आजचा आपला हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. रसिक वाचकतर्फे गप्पांचा हा कार्यक्रम आम्ही दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी आयोजित करणार आहोत. तर आपण पुढच्या महिन्यातल्या 3ऱ्या गुरुवारी एका नवीन वक्त्यासह भेटणार आहोत. त्याची तुम्हाला बातमी पेपरमधनं समजेलच. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, छान वाचत रहा, छान ऐकत रहा. धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांनाही पुढच्या सगळ्या कार्यक्रमांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.